सायक्लिस्ट कॅपिटल म्हणून ओळखलं जायला लागलंय. आणि जसजसं ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि रविवारी सुद्धा लोक बाहेर पडलेले दिसतात लवकर उठून, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण हे जसजसं वाढत जाणार आहे तसतसं याच्याबरोबरच वाढत हे चाललंय की व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी त्याच्यावरती आलेल्या टिप्सनुसार व्यायाम करणे किंवा वेगवेगळे ॲप्स किंवा फेसबुकवरती बघून व्यायाम करणे, ह्याच्यातून बरेचदा वेगवेगळ्या प्रकारच्या इजा होऊ शकतात या व्यायामामधून. आणि त्याबद्दल व्यायाम आणि खेळ ह्याच्यामध्ये काय काय काळजी घ्यायची आणि त्याच्यामुळे होणाऱ्या इजा कशा टाळता येतील आपल्याला, ह्याबद्दल आपण आज बोलणार. सगळ्यात पहिला प्रश्न मला डॉक्टर पिंपरीकरांना असा आहे की मुळात व्यायाम म्हणजे काय, आपण व्यायाम कशाला म्हणायचं? व्यायाम किंवा एक्सरसाइज, सो इट्स ॲक्च्युली देर आर डिफरंट कंपोनंट्स टू एक्सरसाइज. व्यायाम हा शब्द आपण उच्चारला की आपण असं म्हणतो की कोणीतरी ट्रॅक बॉटम घालून, स्पोर्ट्स शूज घालून, टी शर्ट घालून रस्त्यावरून चालतोय, पळतोय, सायकलिंग करतोय. पण व्यायाम हा फक्त तिथे मर्यादित राहत नाही. तर व्यायामाचे बेसिक दोन कंपोनंट्स आहेत. एक आहे कार्डियक फिटनेस, त्याला आपण कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस असं म्हणतो. पण कार्डियक फिटनेस हा फक्त हृदयाचा नसतो, तर हा फिटनेस आपल्या श्वसन क्रियेचा सुद्धा असतो. दॅट इज कॉल्ड एज कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस, जो आपण बहुसंख्य वेळेला एरोबिक एक्सरसाइजच्या माध्यमातून मिळवतो. मी अगदी डिटेलमध्ये एक्सरसाइजच्या जात नाही. दुसरा जो फिटनेस आहे त्याला मस्क्युलोस्केलेटल फिटनेस म्हणतो. म्हणजे हृदया व्यतिरिक्त आपले जे स्नायू आहेत, आपले अस्थी किंवा बोन्स आहेत किंवा जॉईंट्स आहेत, तर ह्या फिटनेसला परत पुढे आपण 3 गोष्टींमध्ये डिवाइड करतो. पहिला आहे फ्लेक्सिबिलिटी, म्हणजे आपली लवचिकता किती आहे. दुसरा आहे एन्ड्युरन्स, म्हणजे आपला स्टॅमिना किती आहे. आणि तिसरा असतो स्ट्रेंथ ट्रेनिंग. त्याच्यामुळे व्यायाम करणं, एक्सरसाइज करणं म्हणजे नुसतं पळणं अथवा सायकलिंग करणं नाही, तर त्याच्या बरोबरीने आपल्याला रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे वेट ट्रेनिंग किंवा जिमचं ट्रेनिंग, ते वेट्सनी आणि जिममध्येच केलं पाहिजे असं नाही. तुम्ही रेझिस्टन्स बँडच्या माध्यमातून म्हणा किंवा स्वतःच्या शारीरिक वजनाच्या माध्यमातून, जो आता फंक्शनल ट्रेनिंगचा कॉन्सेप्ट आहे, हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याला आपण फिटनेस म्हणतो. मग एक्सरसाइज हा कशासाठी करतो, तर फिटनेस मिळवण्यासाठी. मग फिटनेस म्हणजे काय, तर दिवसभराचं काम संपवून घरी गेल्यानंतर आपल्याला आपल्या आवडीची एखादी गोष्ट करण्याची एनर्जी शिल्लक राहणं, याला फिटनेस म्हणतात. दिवसभराचं काम संपलं आणि आपण पायावर पडून पडलोय, दमलोय, अशी स्थिती निर्माण व्हायला नको. त्याचबरोबरीने मी 2 कॉन्सेप्ट याला ऍड केले. एक जे आता तुम्ही म्हणलात तसं सोशल फिटनेस, म्हणजे तुम्ही सोशल मीडियामध्ये इतके गुंतलेले असता, फेसबुक, व्हॉट्सॲपमध्ये, की यू आर सोशली इल मोस्ट ऑफ द टाइम. सो फिटनेस जेव्हा आपण डिफाईन करतो तर त्याच्यामध्ये आता सोशल फिटनेस आणि स्पिरिच्युअल फिटनेस या 2 गोष्टी सुद्धा ऍड करायला लागतात. आणि त्याच्यामुळे जसं आपण योगा म्हणतो की हा संपूर्ण व्यायाम आहे, तर तसं नाही आहे. योगा कुड बी रिस्पॉन्सिबल फॉर फ्यू कंपोनंट्स ऑफ फिटनेस. पण जसं वेस्टर्न सायन्स पुढे सरकलं तसं आपल्याला फिटनेस अचीव करण्यासाठी नेमकं काय काय करायला पाहिजे, त्याचे काय कंपोनंट्स आहेत, हे मी तुम्हाला आता ब्रॉड कॅटेगोरीमध्ये सांगतो. याच प्रश्नाचा पुढचा भाग अनिरुद्ध सर तुम्हाला विचारेन की चालणं आणि धावणं या 2 गोष्टी आहेत ज्या बरेचसे लोक फिटनेससाठी करतात. असं म्हटलं जातं की चालणं हा मुळी एक्सरसाइज नाहीच आहे, ही ऍक्टिव्हिटी. तर माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की मग काय फरक आहे ऍक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज मध्ये, काय फरक आहे? आणि चालणं ही ऍक्टिव्हिटी आणि धावणं हा एक्सरसाइज आहे असं का? तर जसं पिंपरीकर सरांनी सांगितलं की एक्सरसाइज करून फिटनेस मेंटेन किंवा इम्प्रूव्ह केला जातो. तर चालणं ही ऍक्टिव्हिटी आहे आणि ऍक्टिव्हिटी अशी समजली जाते कारण ती डे टू डे आपण रेग्युलरली करत असतो. इट मे नॉट बी चॅलेंजिंग ना, अनलेस इट इज चॅलेंजिंग युअर बॉडी, इट विल नॉट हेल्प यू टू गेन एनी फिटनेस. आता ह्याच्यात बघा 2 फोटोग्राफ्स आहेत, एक चालणारा माणूस आहे आणि एक धावणारा माणूस आहे. तर ज्यांचं फिटनेस नॉर्मल आहे, म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट ओव्हरवेट ओबेज पीपल, दोज हू आर नॉर्मल पीपल,
they will not find it challenging when they walk. नॉर्मल चालताना दम नाही लागत ना आपल्याला. तर मग जर का दम लागत नसला तर त्याच्याने काही चॅलेंज नाही आहे आपल्या शरीराला. इट इज नॉट चॅलेंजिंग युअर बॉडी, सो इट इज नॉट रिली एक्सरसाइज. तर याच्यात फरक बघा काय आहे. फॉर अ पर्सन हू इज वेइंग अबाउट 75 kg, one hour of walking will burn about 310 calories, and 1 hour of running will burn about moderate pace running will burn about 650 calories. म्हणजे दुप्पटीचा फरक आहे. त्याच्यामुळे नॉर्मल जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी वॉकिंग हा एक्सरसाइज नाही होऊ शकत. इट इज जस्ट अन ऍक्टिव्हिटी. पण याचा अर्थ म्हणजे वॉकिंग हे एक्सरसाइज आहे की ऍक्टिव्हिटी ही रिलेटिव्ह टर्म. जर ओव्हरवेट असेल किंवा डिसीज असेल तर त्याच्यासाठी चालणं हे सुद्धा एक्सरसाइज होऊ शकतो म्हणू शकतो. आजकाल आपण बघतोय की दबंग मधला सलमान खान वगैरे बघून आपल्याला सगळ्यांना तरारून फुगलेले दंड आणि 6 पॅक्स आणि मग ते छोटे टी शर्ट्स घालून तसं पोश्चर हे बघायची सवय लागली. विशेषतः तरुणाईमध्ये मी हे खूप बघते. तरुण मुलांना मी जिममध्ये जाऊन फक्त बायसेप्स ट्रायसेप्स मारताना बघते, कारण तेवढेच दिसतात, ते छान दिसतात. तर डॉक्टर मुस्तफा, तुम्हाला माझा असा प्रश्न आहे की अशा प्रकारची मस्क्युलर बॉडी ज्याच्यामध्ये सगळं खूप तरारून मसल्स वगैरे दिसतात, ह्याची खरंच अनलेस तुम्हाला बॉडी बिल्डर व्हायचं आहे तसं नसेल तर ह्याची काही गरज आहे का? हे करावं का? मेहंदी में बात करूंगा, चलेगा? बेसिकली मस्कुलर बॉडी बहुत इम्पोर्टेंट है. सबको मस्कुलर बॉडी चाहिए, नॉट द यंग जनरेशन, इवन द ओल्डर पीपल जो रहते हैं, सबको ऐसा लगता है कि यार मेरे थोड़े दोलेश्वर होने चाहिए, थोड़े फोर आर्म्स दिखने चाहिए, थोड़े काफ मसल्स, मैं इतना भागता हूँ तो थोड़ा तो दिखना चाहिए. तो जो भी ट्रेनिंग होती है, अगर कोई जिम में जाता है, जो ट्रेनिंग के लिए जाता है, बहुत इंपॉर्टेंट है कि वहाँ के जो भी ट्रेनर्स है, दे शुड फर्स्ट डू दी असेसमेंट ऑफ एन इंडिविजुअल. वो असेसमेंट बहुत जरूरी है कि इसकी एबिलिटीज क्या क्या है, ये कितना अचीव कर सकता है. उसके बाद उसका पूरा असेसमेंट होने के बाद उसको एक प्रोग्राम दे सकते हैं हम लोग कि ये प्रोग्राम करने से हम शायद अचीव कर पाएंगे. और बेसिकली हमको एक मिथ है कि ये मिथ को दूर करना है कि सलमान खान है, ऋतिक रोशन है, टाइगर श्रॉफ है, इनका काम क्या है? इनका काम है एक्टिंग करना. ओके, वो दिन में 4 घंटा वर्कआउट करते हैं और बाकी काम एक्टिंग में निकालते हैं. उनके पास और कुछ काम नहीं है. सो दे कैन मैनेज एवरीथिंग. दे नो कि ये टाइम पे मुझे, अगर फॉर एग्जाम्पल अगर आप कोई डायटिशियन के पास जाएंगे, आपको 6 डाइट्स बना के देंगे. 12 बजे ये खाना, 2 बजे ये खाना, 4 बजे ये खाना. प्रैक्टिकली पॉसिबल नहीं रहता है फॉर वर्किंग पीपल. सो ये बहुत जरूरी है. जैसे आपने बोला कि बॉडी बिल्डर जो है वो उनका प्रोफेशन है. फॉर देम इट इज गुड, या बिकॉज उनके पास वो टाइम है, वो कर सकते हैं वो चीज. लेकिन अपने पास वो टाइम नहीं है. तो मस्कुलर बॉडी होना जरूरी है, लेकिन प्रॉपर गाइडेंस के साथ. पुढचा प्रश्न मी जो विचारणार आहे हा सगळ्यांनाच आहे. त्याच्या आधी मला एक ओळ आठवते. इथे 40 आणि त्याच्या पुढे असलेल्या सगळ्याच लोकांना ते रिलेट होईल. एका गाण्यातली ओळ आहे की उम्र कब के बरस की सफेद हो गई, कारी बद्री जवानी की हट्टी नाही. तर आपण एक बघितलं असेल की 40 नंतर लोक फारच हेल्थ अवेअर झालेली दिसतात. कदाचित आयुष्याला एक स्थिरता आलेली असते म्हणून, किंवा आता आपल्याकडे वेळ थोडा राहिला आहे, त्या वेळामध्ये जास्त करायचा प्रयत्न असतो म्हणून असेल. पण असं होताना दिसतं. तर पहिला प्रश्न माझा डॉक्टर चेतन तुम्हाला आहे की 40 नंतरच्या वयामध्ये शरीराला जास्त ताण देणारे क्रिकेट किंवा बॅडमिंटन सारखे खेळ आहेत किंवा स्विमिंग, ह्या गोष्टी जर तुम्ही आधी आयुष्यात कधी केल्याच नसतील तर त्या सुरू कराव्यात का? हॅलो, ॲक्च्युली 40 नंतर सुद्धा आपण क्रिकेट, बॅडमिंटन आणि स्विमिंग चालू करू शकतो. पण त्याची एक लेवल असते प्रत्येकाची. जेव्हा तुम्ही यंग असतात तेव्हा तुम्ही खूप चांगल्या जोरात ते चालू करू शकता. आणि पण जसं 40 नंतर तुम्हाला जसं मुस्तफा बोलले की असिस्टमेंट खूप इम्पॉर्टंट आहे.
तर जे मस्क्युलोस्केलेटल असेसमेंट असते आणि फिटनेस असेसमेंट म्हणजे MSK असेसमेंटमध्ये त्यांची बॉडीचे स्नायूची जी ताकद हे केली जाते, त्यांची फ्लेक्झिबिलिटी वगैरे सगळी चेक केली जाते. फिटनेसमध्ये त्यांचं कार्डियाक इंड्युरन्स चेक केलं जातं, त्यांची फ्लेक्झिबिलिटी, परत त्यांचे मसल स्ट्रेंथ चेक केला जातो. त्याच्यानंतर तुम्ही जर त्या प्रोसेसने गेला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इंजुरीज होण्याचे चान्सेस नाही आहेत. म्हणजे तुम्ही 40 नंतर कोणतं पण स्पोर्ट्स तुम्ही खेळू शकतात, अंमलात आणू शकतात, ॲज अ हॉबी म्हणून सुद्धा किंवा ॲज अ रिक्रिएशनल स्पोर्ट्स म्हणून सुद्धा तुम्ही ते करू शकता. पण म्हणजे डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की ती प्रॉपर असेसमेंट करणं जरुरी आहे. आपण ते प्रॉपर असेसमेंट जास्त इम्पॉर्टंट आहे. कोण म्हणजे करतं? फिजिओथेरपिस्ट, येस, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट करतात. आणि म्हणजे असं नाही की आपला मित्र आता बॅडमिंटनला चाललाय, क्रिकेट खेळायला चाललाय, तर आपण पण जाऊ, आपण पण तेवढं ज्याच्याने करू, हे चुकीचं आहे. तुम्ही तुमचे पहिले जर ऍक्टिव्हिटी केली नसेल तर ती तुम्ही कोणतीही ऍक्टिव्हिटी किंवा कोणता पण स्पोर्ट्स तुम्ही स्लोली ग्रॅज्युअली चालू करायचा आणि नंतर मग तो वाढवायचा, तसं तुम्ही करू शकता. पण एज लिमिट तसं काही नसतं. तुम्ही कोणत्याही एजमध्ये कोणतीही हॉबी तुम्ही अंमलात आणू शकता. याच प्रश्नाचा पुढचा भाग सरांना विचारते मी, अनिरुद्ध सरांना, की 40 नंतर रनिंग सुरू करावी का? लोक करायला लागलोय म्हणल्यानंतर सांगायला लागतात की गुडघे जातात ना तुझे कामात. हे पहिलंही रिॲक्शन मी ऐकते लोकांकडून. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि सरांनी, डॉक्टरांनी जसं सांगितलं तर कुठली असेसमेंट मग आपण रनिंग सुरू करायच्या आधी करतो? ओके, तर ही स्लाइड जी आहे खूप इल्युमिनेटिंग आहे. ह्याच्यात वेगवेगळे स्पोर्ट्स कधी इन्व्हेंट झाले त्याची टाइमलाईन आहे. बॅडमिंटनला 150 वर्ष झाली, क्रिकेट 450 वर्ष, टेनिस 700 वर्ष झाली, सॉकरला 2000 वर्ष झाली, आणि रनिंग गेले 2 मिलियन इयर्स. म्हणजे आपल्या ह्युमन बीइंगचं जे एव्होल्युशन झालंय त्याच्यातला एक महत्वाचा टप्पा म्हणजे होमो इरेक्टस नावाचा जो बीइंग होता. तर ॲज पर द फॉसिल एव्हिडन्स 2 मिलियन इयर्स, दॅट इज द टाइम ह्युमन्स हॅव बीन रनिंग. सो ह्युमन बॉडी इज इव्हॉल्व्ड फॉर running. Human beings are born to run. Okay, it is not a recently invented activity. So our bodies are very well prepared or very well equipped for running. So there is no reason to think की रनिंग करून काही हार्म होणार आहे आपल्याला किंवा काही इजा पोहोचणार आहे. हां, पण जर चुकीच्या पद्धतीने केलं, जर का आपला अचानक सुरू केलं आणि केवळ दुसरा कोणीतरी करतोय म्हणून, दुसरा कोणीतरी करतोय किंवा माझा क्लासमेट आहे किंवा माझा मित्र आहे त्यांनी आत्ताच मॅरेथॉन केली म्हणून मी पण मॅरेथॉनचे पैसे भरले आणि मॅरेथॉन धावलो, असं जर का अप्रोच ठेवला तर मग त्याच्याने प्रॉब्लेम येऊ शकतो. तर रनिंगच्या बाबतीत मी स्पेसिफिकली बोलतो कारण मी रनर आहे. सुरू करण्याच्या अगोदर काही ठराविक 40+ असलं, 45+ असलं तर काही ठराविक मेडिकल टेस्ट आहेत ते करून त्याच्यानंतर डॉक्टरचा ओपिनियन घेऊन मग सुरू केलेलं चांगलं. ग्रॅज्युअली केलं तर देर इज नो रिटायरमेंट एज इन रनिंग. मी कॉम्रेड्स मॅरेथॉनसाठी साऊथ आफ्रिकेत गेलो होतो. तर तिथे जे मॅरेथॉनचा एक्सपो असतो तिथे मी गेलो होतो. तिथे एक बिगिनर्स पॅव्हिलियन होतं जिथे बिगिनर्सना ते फर्स्ट टाइमर्सना ते गाईड करण्यासाठी एक अनुभवी तिथे रनर बसलेले होते, बसवतात. तर ते रनर त्या दिवशी जे होते त्यांना पूर्ण टक्कल पडलेलं आहे. आणि आम्ही गेलो, त्यांना विचारलं की सर तुम्ही किती वर्ष धावताय? ते म्हणे माझी 44वी कॉम्रेड्स मॅरेथॉन, म्हणजे 87 किलोमीटरची जी रेस आहे साऊथ आफ्रिकेत ती 44 वेळा झालेली होती. ती एज ऑफ 72 इयर्स ओल्ड. 4 वर्षांपूर्वी मुंबई मॅरेथॉन मध्ये जे ब्रँड अँबॅसेडर होते फौजा सिंग म्हणून, त्यांचं वय 106 वर्ष आणि ते अजूनही फुल मॅरेथॉन लावतात. So there is no reason to think that age is a barrier for doing any activity. If you go slow and steady, sensibly, our human bodies are amazing. Human body can adapt itself and become stronger and stronger.
provided you give the right kind of stimulus, right quantity of stimulus, and you are पुढे पण बोलणारच आहोत about right stimulus, enough of rest and sleep and proper diet. तर पिंपरीकर, तुम्हाला यात अजून काही सांगायचं 40 नंतरच्या बिगिनर्ससाठी? म्हणजे एक्सरसाइज हिस्ट्री जसं हा मिळाला आहे अतिशय महत्वाचं आहे की तुम्ही त्या ॲथलीटला ट्रेन करायला किंवा कोणत्याही रनरला ट्रेन करायला जेव्हा जाता त्यावेळेला तुम्ही हे विचारणं अतिशय गरजेचं आहे की बाबा याच्या आधी तू काय काय केलंयस आयुष्यामध्ये. सो तू जर फक्त काउच पोटॅटो असणार असेल त्याच्या आधी आणि देन इफ इज ड्रीमिंग ऑफ रनिंग अ मॅरेथॉन तर ते नथिंग रॉंग आहे, पण मग त्याच्यासाठी त्यांनी स्वतःला तयार करायला पाहिजे. आणि ही तयारी कुठून सुरू होते, त्याला हे जे लोक सांगतायत त्याला आपण प्री पार्टिसिपेशन इव्हॅल्युएशन म्हणतो. या प्री पार्टिसिपेशन इव्हॅल्युएशन मध्ये आपल्या वयानुरूप आपण काही टेस्ट करून देणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर 40 पार केलेली असेल तर तुम्ही एकदा तरी कार्डिओग्राम करायलाच पाहिजे तुम्ही रनिंग जॉईन करायच्या आधी. कारण हा जो श्रेया मला ना माझं जे आत्ता तुला पीपीटी दिलं त्याला, कारण हे नको, हे जुनं आहे. आता जे फोल्डर मध्ये दिलं ना, तर प्री पार्टिसिपेशन इव्हॅल्युएशन मध्ये ईसीजी का महत्वाचा आहे पीपीटी मध्ये जा. नाही, गो बॅक. सो ऍथलीट्स हा ओव्हर ट्रेनिंग, पुढे जा. राईट, नो, सो यू आर क्लिकिंग इट अगेन. सो स्टे देयर. कार्डियक इफेक्ट का महत्वाचा आहे याच्यामध्ये, ईसीजी का महत्वाचा आहे ते तुम्हाला सांगतो. की आपण सगळे ऐकतो तो मॅरेथॉन पळायला गेला आणि ही वॉज ड्रॉप डेड, किंवा तो सायकलिंग करायला गेला आणि सडनली ही ड्रॉप डेड. सो याला आपण सॅड्स म्हणतो. म्हणजे काय, सडन अरिथमिक डेथ सिंड्रोम. याचा इन्सिडन्स किती आहे माहितीये का, लाखामध्ये एक ऍथलीट 30 वर्षाच्या खाली. सो इट्स अ व्हेरी व्हेरी रेअर कंडिशन. पण याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये काही वेळेला भाव केला जातो. पण अर्थात जसा 10 गुन्हेगार सुटले तर चालतील पण निर्दोषाला शिक्षा व्हायला नको, तसंच 40 नंतर तुमचे जे काही ईसीजी आहे, तुमचं ब्लड प्रेशर आहे, ते तुम्ही बघितलंच पाहिजे. आणि याच्यामध्ये एक कंडिशन आहे, नेक्स्ट स्लाइड प्लीज, की ज्याला आपण म्हणतो हा नॉर्मल ईसीजी आहे बघा. तर हे वेव्स आहेत या सगळ्या. तर तुम्ही याच्याकडे डिटेलमध्ये बघू नका, तुम्ही फक्त हे क्यूटी बघा. याला क्यूटी इंटरवल म्हणतात, जे डॉक्टर बघू शकतात, कार्डिओलॉजिस्ट बघू शकतात. हे जर तुमच्यामध्ये गरजेपेक्षा लांब असेल, नेक्स्ट स्लाइड क्लिक करतो, हे जर गरजेपेक्षा लांब असेल तर द चान्सेस ऑफ यू ड्रॉपिंग डाऊन डेड आफ्टर एन्ड्युरन्स ऍक्टिव्हिटी आर हाय. आणि हे इझिली प्रिव्हेंटेबल आहे. तर समजा तुम्हाला हा क्यूटी इंटरवल प्रोलॉंग असेल तर तुमचा डॉक्टर तुम्हाला सांगेल की बाबा एन्ड्युरन्स इव्हेंट मध्ये शक्यतो पार्टिसिपेट करू नका, किंवा अमुक लेवलचा एक्सरसाइज तुम्ही करा. मग तो कसा ठरवता, तर तुमचा मॅक्सिमम हार्ट रेट किती, त्याला MHR म्हणतात. MHRचा सिंपल फॉर्म्युला काय, 220 - 8. तुमचा MHR आला. मग या MHR मध्ये आपण ट्रेनिंग करताना 4 झोन्स मध्ये ट्रेन करतो, बरोबर. एरोबिक झोन मध्ये करतो, अनारोबिक झोन 1, 2, 3, 4 हे हार्ट रेटवर अवलंबून असतात, बरोबर आहे. तर एरोबिक ट्रेनिंग मध्ये आपण जे ट्रेनिंग आहे हे झोन 2 पर्यंतच करतो. म्हणजे यू शुड बी ट्रेनिंग इन अबाउट 65 to 70% ऑफ झोन. तो तुम्हाला मॅक्सिमम एरोबिक फायदा देणार आहे. एरोबिक फायदा, अनएरोबिक फायदा आपण नंतर बोलूया त्या विषयावर. पण हे जे क्यूटी इंटरव्हल्स आहेत हे ज्यांच्यामध्ये लॉंग असतात यांना कार्डिओमायोपॅथीज असतात. म्हणजे यांना जन्मतः हृदयामध्ये काहीतरी गडबड असते. आणि त्याच्यामुळे प्री पार्टिसिपेशन इव्हॅल्युएशन आफ्टर 40 तुमचं HbA1c फक्त शुगर नाही, तर तुमचा डायबेटिक्स आहे, तुम्ही प्री डायबेटिक आहात बघायलाच पाहिजे. तुमचा कार्डिओग्राम झालेलाच पाहिजे, तुमचं बीपी चेक केलेलंच पाहिजे. आणि आपली साधारण आपली ओबेसिटी आहे का, आपली पिअर शेप ओबेसिटी आहे का, आपण गरजेपेक्षा BMI आपला 30च्या अराउंड किंवा 30 पेक्षा जास्त आहे का, ज्याला ओबेसिटी म्हणून क्लासिफाय करतात. आपल्या गुडघ्यांची परिस्थिती खरंच काय आहे, कारण रनिंग इज अ हाय इम्पॅक्ट नी एक्सरसाइज, दिस कॅनॉट बी डिनाय. कोणत्याही वयात तुम्ही रनिंग सुरू करू शकता, हे जितकं खरं आहे तितकं ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी रनिंग व्यतिरिक्त दुसरा एरोबिक व्यायाम करता येईल का याचा विचार नक्की केला पाहिजे.
हाय इम्पॅक्ट नी एक्सरसाइजनी तुमचे गुडघे खराब लवकर होणार. पण याचा अर्थ असा नाही की 40ला मी फिट अँड फाईन आहे आणि मग मला माझा मित्र म्हणणार पडायला नको जाऊ तुझे गुडघे खराब होतात. तर दिस इज अ मिथ. त्याच्यामुळे रनिंग कोणत्याही वयात करा, पण आपलं इव्हॅल्युएशन करून घ्या. आपले गुडघे कसे 40 मध्ये काही लोकांना कंजनाइटले गुडघे असे वाकलेले असतात. तर व्हेरसमध्ये जेव्हा तुम्ही चालता किंवा पळता तेव्हा गुडघा पुढे झिजण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. किंवा तुम्हाला पूर्वी इंजुरी झाली आहे का, तुमच्या गुडघ्यातली खुर्च्या फाटली आहे का, गादी फाटली आहे का. सो दिस हिस्ट्री इज व्हेरी म्हणजे यू कॅनॉट वेक अप ऑल ऑफ अ सडन वन डे अँड से चला मला पळायला. यू कॅन डू दॅट अँड यू शुडंट डू दॅट. त्याच्यामुळे व्यवस्थित काळजी घ्या, व्यवस्थित एक्सरसाइजला शास्त्र म्हणून घ्या, रिक्रिएशन म्हणून फक्त घेऊ नका. आता ते रिक्रिएशन आहेच, पण दिस इज व्हॉट आय वुड लाईक टू ऍड टू व्हॉट अनिल टू सेड. थँक्यू. पुढचा प्रश्न विचारण्याआधी एक गोष्ट मी जी सांगायची विसरले की ऑडियन्स आज प्रेक्षकांकडून पण आपण प्रश्न घेतोय आणि चिठ्ठ्या घेऊन फिरतायत ते त्यांच्याकडून एक कागदाची चिठ्ठी मागून घेऊन त्यावर तुमचा प्रश्न जमा करायचा आणि मग इथे आपण तो प्रश्न घेणार आहोत. एक विनंती आहे तुम्हाला की कुठल्याही पर्सनल स्वरूपाचे प्रश्न विचारू नका, ज्याच्या उत्तराचं सगळ्यांना मदत होईल अशा प्रकारचे प्रश्न लोकांना विचारा. ह्याच्या पुढचा प्रश्न माझा असा आहे, आपल्या विषयाचं नाव आज स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स रिलेटेड इंजुरी असं आहे. असं म्हणतात की योद्धे जसे आपल्या शरीरावरच्या जखमा मिरवतात तसे ऍथलीट्स आणि स्पोर्ट्स पर्सन इंजुरीज मिरवतात. इंजुरी झाली म्हणजे आपण आता प्रो झालो, म्हणजे चांगलं करायला लागलोय असं समजलं जातं. जसं म्हणजे इंजुरी हे एक प्रकारचं शौर्य पदकासारखं आहे असं म्हणतात. चेतन, तुम्हाला माझा प्रश्न आहे की मुळात कुठल्याही खेळामुळे इंजुरीज का होतात? आता आपण हाडं आणि स्नायूंच्या इंजुरीजबद्दल बोलूया की त्या का होतात आणि त्या कुठल्या प्रकारच्या असतात आणि त्या झाल्या आपल्याला लगेच कळतं की काहीतरी गडबड झाली. ते झाल्या लगेच काळजी काय घ्यायला हवी? अच्छा, आता इंजुरी का होतात त्याचे दोन कारण आहेत, एक अंतर्गत आणि एक बाह्य कारण आहे, म्हणजे इंट्रिन्सिक फॅक्टर आणि एक्सट्रिन्सिक फॅक्टर. तर आता अंतर्गत कारणं कोणती आहेत, तर तुमची मसल फ्लेक्सिबिलिटी कमी असेल तेव्हा, आणि दुसरं आहे तुमची जॉईंट लॅक्सिटी म्हणजे हायपर मोबाईल जे जॉईंट असतात त्याच्याने सुद्धा स्पोर्ट्स इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. नंतर आहे तुमचा मसल इम्बॅलन्स. मसल इम्बॅलन्स म्हणजे तुमचा एखादा मसल स्टिफ आहे आणि त्याच्या अपोजिट जो काम करणारा जो स्नायू आहे, ठीक आहे, तो वीक आहे. त्याच्याने तुमचं पोस्चरमध्ये पूर्ण तुमचं पोस्चर बिघडतं, तुमचं बॉडीचं स्ट्रक्चर बायोमेकॅनिक्स बिघडतं आणि स्पोर्ट्स इंजुरी होण्याचे चान्सेस वाढतात. नंतरचं आहे तुमचं डाएट, न्यूट्रिशन. तुमचं डाएट जे तुम्ही घेत आहे स्पोर्ट्स खेळताना किंवा एक्सरसाइज करताना ते बॅलन्स डाएट आहे का, केव्हा कार्ब्स घ्यायचे आणि केव्हा प्रोटीन्सचं प्रमाण जास्त ठेवायचं ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्याचप्रमाणे तुमचं हायड्रेशन लेवल, तुम्ही स्पोर्ट्स किंवा एक्सरसाइज करताना तुमचं वॉटर इंटेक किती आहे तुमचं ते पण जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आज जर तुम्ही इव्हेंट आहे आणि आजपासूनच तुम्ही जास्ती पाणी पिताय तसं नाही, तुम्ही आदल्या दिवस किंवा 2-3 दिवस अगोदर तुम्हाला हायड्रेशन लेवल चांगली ठेवावी लागते. नंतरचं कारण तुमचं एज फॅक्टर पण आणि वेट, हे दोन्ही मॅटर्स करतात. वेट म्हणजे जसं सर बोलले, तुम्ही जो ओबेस कोणी व्यक्ती असेल तर कोणतीही ऍक्टिव्हिटी करताना कोणता पण जॉईंट असतो, सपोज नी जॉईंट असेल, अँकर जॉईंट असेल, तर त्याच्यावरती प्रत्येक जॉईंटवरती इम्पॅक्ट जास्ती असतो ओव्हरवेट यांचा. तर तशी पण ती काळजी घेतली गेली पाहिजे, त्याच्याने सुद्धा स्पोर्ट्स इंजुरीज होऊ शकतात. नंतर बाह्य काय म्हणते एक्सट्रिन्सिक फॅक्टर्स आहे. कोचिंग, जर तुम्हाला जर प्रॉपर कोच नसेल कोणत्या पण स्पोर्ट्सला तर इंजुरीज होण्याचे चान्सेस असतात. कारण आपण दुसऱ्याचं बघून मग प्रयत्न करतो की चला याने केले आपण तेच करूया, पण कसं आहे कोच तुम्हाला कम्प्लीट गायडन्स करतो की केव्हा तुमच्या बॉडीला लोड द्यायचा आहे, केव्हा लोड ऑफ करायचं आहे, ते जास्त इम्पॉर्टंट असतं. नंतर तुमचं आहे क्लायमेट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. जेव्हा थंड असेल क्लायमेट तेव्हा तुमची वॉर्मअप जर कमी झाला असेल, जेव्हा तुमची बॉडी जर वॉर्म असेल कम्प्लिटली तर त्याच्यामुळे मग इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि जर क्लायमेट जर हॉट असेल तर हॉट क्लायमेटमध्ये तुम्ही जर कधीच प्रॅक्टिस केली नसेल किंवा कधी खेळला नसेल
तर तुमचा वॉटर इंटेक कमी असेल, हायड्रेशन लेवल कमी असेल, कारण उन्हामध्ये जेव्हा आपण धावतो तेव्हा आपल्याला वॉटर इंटेक जरा जास्ती घ्यावा लागतो. तर तसे तुमचे जे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आहे, म्हणजे फक्त पाणी नाही तर तुमचं सॉल्टचं प्रमाण तुमच्या बॉडीमधलं ते पण कमी होतं. तर त्याच्याने सुद्धा स्पोर्ट्स इंजुरी होऊ शकते. नंतरचं कारण आहे तुमचं सेफ्टी हजार्ड म्हणून एक म्हणतात, म्हणजे तुमचं ग्राउंड कसं आहे. तुम्ही जर रनिंग करताय, रनिंग करण्याचं तुमचं रॅम्प कसं आहे, किंवा तुमचं क्रिकेट खेळताना पिच कसं आहे, किंवा तुम्ही टेनिस किंवा बॅडमिंटन खेळत असेल तर कोर्ट कसं आहे, तर ते सुद्धा जास्त इम्पॉर्टंट असतं. ते जर खराब असेल किंवा त्याच्यामुळे ते इंजुरीजचे चान्सेस वाढतात. या सगळ्या गोष्टी युजली असतात की त्याच्याने स्पोर्ट्स इंजुरी आपण म्हणजे कारणीभूत ठरू शकते. आणि दुसरा प्रश्न, आता इंजुरी झाल्यानंतर काय आहे, लगेच काय करायचं, होम केअर काय. तर इंजुरी झाल्यानंतर प्राईस प्रोटोकॉल एक आहे. म्हणजे प्राईस म्हणजे पी म्हणजे प्रोटेक्शन, आर म्हणजे रेस्ट, आय म्हणजे आयसिंग, कम्प्रेशन अँड एलिव्हेशन. हे तुम्हाला करायचं आहे. म्हणजे कोणती मसल इंजुरी असेल तर हा तुम्हाला प्रोटोकॉल यूज करायचा आहे. जर जॉईंट इंजुरी असेल तर मी पर्सनली पोलीस प्रोटोकॉल यूज करतो. हा नवीन आहे. याच्यात पी म्हणजे प्रोटेक्शन, म्हणजे तुम्हाला त्या एरियाला प्रोटेक्ट करायचं आहे. तर तुम्ही एखादं बँडेज लावून त्याची हालचाल होऊ द्यायची नाही. OL म्हणजे ऑप्टिमल लोडिंग. जर एखादा जॉईंट असेल तेव्हा इंजुरी ऍक्टिव्ह असेल, नवीनच झालेली असेल तर ऑप्टिमल लोडिंग करायला पण ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेस तुमचा प्राईस प्रोटोकॉल चालत नाही. फक्त रेस्ट करून तुम्ही बसले आहात 3-4 दिवस आणि तुम्ही असं प्रश्न हे करता की चला आता ठीक होऊन जाईल, हे चुकीचं आहे. त्यावेळेस तुम्हाला ऑप्टिमल लोडिंग त्या जॉईंटला करावं लागतं, कारण त्याच्यामुळे तुमची जी ब्लड सर्क्युलेशन असतं त्या जॉईंटवरती ते वाढतं आणि जे काही वेस्ट प्रोडक्ट्स असतात आणि तुमच्या हिलिंगला सुद्धा हेल्प होते. तर ऑप्टिमल लोडिंग पण इम्पॉर्टंट आहे. आणि जसं नंतरचं आहे कम्प्रेशन, म्हणजे क्रेप बँडेज लावून जर स्वेलिंग वगैरे असेल तर ती तुम्ही घालू शकता. आणि एलिव्हेशन म्हणजे पाय परत एखाद्या तुमच्या हार्टच्या लेवलच्या वरती तो जॉईंट किंवा मसल ठेवायचे. तर हे प्राईस आणि पोलीस हे 2 प्रोटोकॉल लक्षात ठेवायचे. ह्याच्या पुढचा प्रश्न मला डॉक्टर पिंपरीकरांना विचारायचा आहे. बहुतेक वेळेला इंजुरी नंतर आपल्याला असं सांगितलं जातं, फिजिओथेरपिस्ट असं सांगतात की शक्यतो पेन किलर्स घेऊ नका. पण मी बघताना असे अनेक ऍथलीट्स किंवा रनर्स पाहिले जे पेन किलर्स वरतीच मॅरेथॉन करतात, की जॉईंट पेन होता, रिकवर व्हायला वेळ नाही मिळाला तर खातायत पेन किलर्स, आणि त्याबद्दल तुमचं काय म्हणतं? म्हणजे असे ऍक्टिव्हिटीज की ज्यांना दुखतंय, म्हणजे त्या इंज्युअर, हा म्हणजे बरं आहे, थोडंसं अर्ध बरं झालंय, पार्टली द्या रिकवर, थोडंसं पेन आहे म्हणजे उद्या धावायचं. अच्छा, म्हणजे पायामध्ये पेन नाही की डोक्यामध्ये? डोक्यामध्ये दुखत असेल तर गोळी घेऊन पळा. पायामध्ये. सो तर जॉईंट्स किंवा जे स्नायू तुमचे दुखतात, तर दुखणं म्हणजे काय, हे का दुखतात, तर दुखण्याला नॉसिसेप्शन असं म्हणतात. सो इट्स अ अनप्लेझंट परसेप्शन बाय ह्युमन ब्रेन, आणि हा निगेटिव्ह इम्पल्स असतो. आता तुम्ही रोज ट्रेन करताय फॉर एक्झाम्पल, आणि ट्रेन करताना तुमचा स्नायू दुखावला लागेल. तर सगळ्यात कॉमनली दुखावला जाणारा स्नायू कोणता आहे, तर मांडीचा हॅमस्ट्रिंग स्नायू. हॅमस्ट्रिंग स्नायू म्हणजे हा इकडे जो असतो. सो रनर्समध्ये तुम्हाला हॅमस्ट्रिंग इंजुरी सापडेल, तुम्हाला क्वाड्रिसेप्स इंजुरी सापडेल म्हणजे मांडीचा स्नायू, तुम्हाला पटेलर टेंडिनोपॅथी सापडेल म्हणजे जिथे हा मांडीचा स्नायू इथे जाऊन चिकटतो तिथे तुम्हाला पेन येण्याची शक्यता आहे. तिसरी शक्यता असते ज्याला शिन स्प्लिंट्स असं म्हणतात, पण याला आम्ही टिबियालिस पोस्टिरियर पेरिऑस्टायटिस म्हणतो. म्हणजे साधारण घोट्याच्या वरती आपल्याला दुखायला लागतं. दिस इज अ स्ट्रेन रिॲक्शन. सो दीज आर सर्टन कॉमन एरियाज. दुसरं, देर आर सर्टन कॉमन एरिया जिथे स्ट्रेस फ्रॅक्चर होऊ शकतं, आणि हे सगळ्या एरियाजमध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर होतं. इथे टिबियाला होतं, इथे मीडियल मॅन्युअलसला होतं, इकडे होऊ शकतं. पायाची जी बोटं असतात करंगळी शेजारच्या बोटाच्या नेकला होऊ शकतं. तर याचं निदान केल्याशिवाय तुम्ही जर पेन किलर खाऊन पळाला तर युअर इंज्युरिंग असतं. तिथे स्ट्रेस फ्रॅक्चर झालंय, बोन स्ट्रेन आहे की फक्त स्नायू दुखावला गेलाय, हे दाखवायला लागणार ना कुणाला.
तर जोपर्यंत तुम्ही कोणाला दाखवणार नाही आणि रोज 2 कॉम्बी फ्लॅम खाऊन मी 21 किलोमीटर करून आलो म्हणणार असाल तर माझ्या मते म्हणजे मोठेपणाचं लक्षण, म्हणजे असं करायला नको. आता स्ट्रेस फ्रॅक्चर असं असतं की बऱ्याच वेळेला हा गैरसमज असतात की लोक म्हणतात की जाऊ ना डॉक्टरांकडे. डॉक्टर म्हणजे काय नाही, या 2 गोळ्या खा, बरोबर आहे. तर स्ट्रेस फ्रॅक्चर, अहो एक्सरे पण काढला, एक्सरे पण नॉर्मल होता, तर तुम्हाला एक्सरे मध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर दिसणारच नाही. ते कधी दिसेल? जेव्हा ते हील होईल 1 महिन्याने. मग तिथे देर इज अ एव्हिडन्स ऑफ हिलिंग ऑफ दॅट फ्रॅक्चर, ज्याच्या माझ्याकडे स्लाइड्स आहेत, तुम्हाला दाखवेल. दाखवतेस का? पुढे पुढे जा, जा पुढे, जा पुढे, जा पुढे, अजून पुढे जा. हे बघ, हे एरियाज ऑफ स्ट्रेस फ्रॅक्चर्स आहेत. आणि पुढची साईड दाखवत अशी एन्ड्युरन्स रनिंग मध्ये कुठे कुठे होऊ शकतात बघा. सो वी आर टॉकिंग अबाउट मॅरेथॉन आणि मेनली आपला सगळा फोकस सायकलिंग आणि रनिंगवर आहे. तर रनिंग मध्ये ह्या सगळ्या ठिकाणी इफ यू हॅव अ बॅड टेक्निक, दॅट स्पोर्ट्स मेडिसिन इज अ टीम अप्रोच. कोच, स्पोर्ट्स फिजिओ, कंडिशनिंग कोच, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच, न्यूट्रिशनिस्ट, सायकोलॉजिस्ट, स्पोर्ट्स मेडिसिन कन्सल्टंट, अशी सगळी टीम जेव्हा एकत्र काम करते आणि आपापलं डिपार्टमेंट नीट सांभाळते, तेव्हा तो नॅशनल लेवलचा किंवा इंटरनॅशनल लेवलचा ऍथलीट तयार होत असतो. आणि ह्या सगळ्यांनी कंटिन्युअली एकमेकांशी मिळून काम केलं पाहिजे. इट्स अ मल्टी मोडल, मल्टी डायरेक्शनल अप्रोच. तर हे जर स्ट्रेस फ्रॅक्चर्स एवढ्या ठिकाणी होऊ शकतात, पुढे जायचं. सी, आता तुला पॉइंट करतोय का? पुढे जा, अजून पुढे जा. हे बघा, आता इथे हा पांढरट भाग दिसला, दिस इज हील स्ट्रेस फ्रॅक्चर. तिकडे पण दाखव, तो पांढरट हील भाग दिसते. हे एक्सरे मध्ये दिसतंय, पण हे कधी दिसेल? 1 महिन्याने दिसेल. मग लवकर माहिती करून घ्यायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर बोन स्कॅन करायला पाहिजे. जिथे जिथे इन्क्रीज अपटेक आहे त्याला तिथे ते स्ट्रेस फ्रॅक्चर झाले. आता हे रेडिओ आयसोटोप स्कॅन आहे, सो यू आर एक्सपोज टू रेडिओ आयसोटोप विच वी डोंट वॉन्ट, सो विच इज अ सेफर इन्व्हेस्टिगेशन. MRI. मग तुम्हाला दुखतंय, तुम्ही पेन किलर खाताय, पण तुम्ही एक्सरे केलेला आहे, तो नॉर्मल आहे आणि कदाचित स्ट्रेस फ्रॅक्चर असू शकेल बिकॉज यू हॅव बीन रनिंग फॉर सो लॉंग, यू हॅव बीन ट्रेनिंग फॉर मॅरेथॉन. आणि जर तुम्ही मग MRI केलेला नसेल आणि इफ दिस फ्रॅक्चर गेट्स कन्व्हर्टेड इनटू अ कम्प्लीट फ्रॅक्चर, आपण एक रनिंग व्हिडिओ बघतो, एक लॉंग जम्पर येतो लँड होतो आणि पाय मोडतो. ऑलिम्पिक गेम्स मध्ये खूप व्हायरल झाला होता तो व्हिडिओ. त्याचं कारण ती अॅक्यूट ट्रॉमॅटिक इंजुरीज असेल असं नाही आहे. इफ देर इज अ स्ट्रेस फ्रॅक्चर अंडरलाईन इन अ ओव्हरट्रेन्ड ॲथलीट आणि तो लँड झाला आणि मोडला, सो यू आर रिस्किंग युअर. त्याच्यामुळे पेन किलर खाऊन निदान न करता पळणं आय थिंक इज नॉट अ राईट चॉईस. आपण निदान करायला पाहिजे. हा, डॉक्टर तुम्हाला चॉईस देऊ शकतो. स्पोर्ट्स मेडिसिन कन्सल्टंट कशासाठी आहे? तो तुम्हाला पळवण्यासाठी आहे, तो तुम्हाला घरी बसवण्यासाठी नाही. यू कॅन वे द रिस्क की ठीक आहे, हे मस्क्युलर वाटतंय बेटा, टेपिंग कर, ही मॅरेथॉन पळून घे, नंतर बघू आपण. दिस युअर कन्सल्टंट कॅन टेल यू, दिस युअर कोच कॅन टेल यू, प्रोव्हाइडेड इट इज प्रॉपरली डायग्नोस्ड. पण म्हणजे सेल्फ हेल्पची गोष्ट नाहीये हे. मी पुन्हा हे प्रश्न सगळ्यांना यासाठी विचारते आणि हे फ्रॉम द हाऊसेस माउथ बदलून घेते की आपल्याला पण करायच्या गोष्टी नाही. Unfortunately, the message which I want to convey is त्याला हलक्यात घेऊ. कसं आहे ना, आपल्याकडे अजूनही आपण स्पोर्ट्स किंवा एक्सरसाइजला वी डोंट कन्सिडर इट एज अ सिरियस बिझनेस. इट इज अ सिरियस बिझनेस, इट मीन्स बिझनेस अँड वी शुड बी सिरियस अबाउट इट. आणि इफ यू आर सायंटिफिक अबाउट इट, आय एम शुअर युअर इन्सिडेंट्स विल डेफिनेटली गो डाऊन अबाउट एज, पेन्स अँड इंजुरीज. पुढचा प्रश्न माझा डॉक्टर मुस्तफा तुम्हाला. आपण जेव्हा वेट ट्रेनिंग करत असतो किंवा जिमिंग करत असतो तेव्हा आपला फॉर्म आणि पोस्चर याचं महत्व काय आहे? वेट ट्रेनिंग बहुत इम्पोर्टेंट है कोई भी स्पोर्ट्स के लिए, क्योंकि अगर प्रॉपर वेट ट्रेनिंग नहीं हुआ तो वो स्पोर्ट्स में आप प्रॉपर परफॉर्मेंस नहीं कर पाओगे. तो वेट ट्रेनिंग जो करना है, फॉर एग्जांपल अगर कोई रनर है या कोई साइकिलिस्ट है जिसको अच्छी एंड्योरेंस साइकिलिंग करनी है, तो बहुत जरूरी है कि उसका बैक मसल जो रहता है, जो फुल बैक दैट इज द पैरास्पाइनल मसल्स, उसका स्ट्रेंथ उसको इम्प्रूव करना बहुत जरूरी है. सेकेंड थिंग उसका कोर मसल्स, फिर उसका हैमस्ट्रिंग
And most important is the IT band, that is the side muscle. बहुत रनर्स कंप्लेन करते हैं कि भाई आफ्टर रनिंग फ्यू किलोमीटर्स 20-25 के बाद इधर इतना पेन हो रहा था कि went all towards my knee and then it went to my back and then to the ankle and finished. तो इसमें क्या प्रॉब्लम होती है कि वो प्रॉपर वेट ट्रेनिंग किया ही नहीं है. He was only running. So one fine day क्या हुआ कि muscles just gave up because muscles requires proper strength to get that thing. अगर वो स्ट्रेंथ नहीं मिल रही मसल को, प्रॉपर न्यूट्रिशन नहीं मिल रहा है, प्रॉपर जैसे चेतन ने बताया न्यूट्रिशन, हाइड्रेशन, ये सब बहुत इंपॉर्टेंट है. सर ने बोला असेसमेंट, प्री पार्टिसिपेशन, इवैल्यूएशन, अगर ये सब नहीं होता है बराबर से तो द चांसेस ऑफ इंजरीज आर वेरी हाई. एंड सेकेंड इंपॉर्टेंट थिंग, बहुत जिम्स के पेशेंट हमारे पास आते हैं कि हम जिम में डेडलिफ्ट कर रहे थे, कट करके बैक में से आवाज आई एंड बैक डेड, I cannot move now. So again the form is important. When you are doing a deadlift, how is your back bended? Your knee should be soft, your elbow should be little soft. Okay? So वो पूरा टेक्निक और सीक्वेंस लेता है लिफ्ट करने के लिए. Are you a beginner? Are you an intermediate? Are you a power lifter? वो भी डिपेंड करता है कि कौन सा लेवल का है. तो तुम्हारे पास अगर कोई क्लाइंट आता है या कोई तुमको वो भी चाहता है कि मुझे ये चीज करना है, तो ये बहुत जरूरी है कि आप उसके लेवल को समझ के उसको प्रॉपर टेक्निक्स और फॉर्म समझाइए. प्रॉपर टेक्निक्स और फॉर्म से बहुत सारी इंजरीज हम लोग प्रिवेंट कर सकते हैं. और सेकंड कॉमन इंजरी है शोल्डर इंजरीज. बहुत जिम से आते हैं, हमने वो डंबल से शोल्डर ओवरहेड प्रेस किया, कट करके शोल्डर से आवाज आई, फिर हम लोग थोड़े बहुत टेस्ट करते हैं और देन वी फाइंड आउट अरे भाई तेरा रोटेटर कफ मसल में थोड़ा टेयर हो गया है. अरे सर अभी क्या करें, मेरा नेक्स्ट वीक कॉम्पिटिशन है. So जो गाइडेंस उनको मिलता है ना, अरे टेक वन स्टीरॉइड शॉट, द जिम ट्रेनर विल से यू कैन गो फॉर योर कॉम्पिटिशन, डोंट वरी, वी विल सी लेटर. तो ये गाइडेंस, ये जो टेक्निक्स फॉर्म्स अगर प्रॉपर्ली इन लोग को समझाया जाए तो वी कैन प्रिवेंट अ लॉट ऑफ इंजुरीज. अजून एक प्रश्न ह्याच्याशी संबंधित माझा असा आहे की आपण पोस्चर आणि फॉर्म बद्दल बोलतो वजन उचलताना, ब्रीथिंगचं महत्व काय? वेरी इंपॉर्टेंट ब्रीदिंग. सो जब भी आप कुछ टेक्निक्स कर रहे हो, फॉर एग्जांपल वेट लिफ्टिंग की कोई टेक्निक्स जो आप यूज कर रहे हो, तो ब्रीदिंग आउट व्हेन यू आर लिफ्टिंग. ओके, सो जब आप कुछ चीज उठा रहे हो, फॉर एग्जांपल अभी नीचे एक बॉक्स गिर गया है, ओके, आई वांट टू लिफ्ट दिस बॉक्स. पहले तो उसका टेक्निक बहुत इंपॉर्टेंट है. इफ यू आर ऑलरेडी हैविंग अ बैक प्रॉब्लम, यू बेंड योर नीज एंड देन यू लिफ्ट द बॉक्स. ओके, अभी बॉक्स को उठाया, ओके, हेवी है बॉक्स, ओके, समझो उसका 10-15 किलो है. सो यू आर ब्रीदिंग आउट, सो यू आर कंज्यूमिंग सम एनर्जी, यू आर ब्रीदिंग आउट एंड यू आर लिफ्टिंग द थिंग अप. ओके, सो दैट इज वेरी इंपॉर्टेंट कि ब्रीदिंग इन ब्रीदिंग आउट ये एक्चुअली बहुत डिफिकल्ट रहता है. जैसे योगा में भी हम लोग करते हैं कि कब ब्रीद इन करना है, कब ब्रीद आउट करना है, अनुलोम विलोम है, कपालभाति है. सो कब ब्रीद इन करना है, कब ब्रीद आउट करना है. और मोस्ट ऑफ द टेक्निक्स मैंने देखा है अभी भी जिम्स के अंदर कि पीपल ओनली ब्रीथ फ्रॉम द स्टमक, दे नेवर कम अप. तो उनका ब्रीदिंग उधर ही रेस्ट्रिक्टेड होता है. और मोस्ट अभी एक मेरे पास एक इंजरी आई थी, वेरी रिसेंट इंजरी, ओवरहेड शोल्डर रेस्ट्रिक्टेड मूवमेंट. ओके, और उसने पूरा रिसर्च करके आया था कि मुझे फ्रोजन शोल्डर हो गया है. वी जस्ट सॉ हिम ऑन द टेबल, उसको चेक किया तो समझ में आया कि वो खाली एब्डोमेन से ही ब्रीथ कर रहा था. जैसे मैंने उसको बोला कि ब्रॉस प्लीज एक्सपैंड योर चेस्ट, ओके, और थोड़ा हमने उसका ब्रीदिंग इंप्रूव करके उसका टेक्निक इंप्रूव किया. बोला सर अभी हाथ पूरा ऊपर जा रहा है. So this is very important. Okay? You have to breathe complete. Okay? Not just breathing from here. Even while running, I think Anirudh will say कि running के लिए भी breathing का technique अलग रहता है. So when you want to finish your run, the technique is different. When you are doing an endurance run, the technique is different. When you are doing a short sprint, the technique of breathing is different. So इसमें बहुत सारी चीजें हैं. अगर properly scientifically अगर इसको approach किया जाए, we get good results. आमचा प्रश्न असा याच्याच कनेक्शन मध्ये तुम्हाला आहे का की धावत असताना आपला फॉर्म, पोस्चर, ब्रीदिंग, आर्म स्विंग या सगळ्याचं काय? कुठलीही ऍक्टिव्हिटी जर का दीर्घकाळ करायची असतील तर त्याचं फॉर्म किंवा त्याचं टेक्निक करेक्ट असणं महत्वाचं आहे. जसं फॉर खूप सोपं उदाहरण सांगतो मी,
आपली चप्पल किंवा शूज जर का चालत असले खूप घट्ट असले आपण ते थोडा वेळ घालू शकतो. टिपिकली लग्नातले जे मोजडीज असतात ना ते खूप घट्ट असतात. मला आठवते माझ्या लग्नात मोजडी खूप घट्ट होती. मी थोडा वेळ घालू शकलो नाही, अर्धा तास, पण त्यापेक्षा जास्ती नाही घालू शकलो. पण जेव्हा आपण आता मी 24 तास धावलोय, 28 तास धावलेलो, त्यावेळेस ईच अँड एव्हरीथिंग मस्ट बी परफेक्ट. अदरवाईज मल्टिप्लिकेशन इफेक्ट होतो. थोडं जरी कुठे मिस्टेक असतात, पोस्चरमध्ये मिस्टेक असतात किंवा फूड स्ट्राईकमध्ये मिस्टेक असतात, तो मल्टिप्लाय होतो तेवढा वेळेस. म्हणजे मी जेव्हा 24 तास धावलो त्या आय हॅव टेकन 2 lakh steps in 1 run. And if there is some mistake, it is going to be multiplied 2 lakh times, right? तर त्याच्या अगोदरची प्रिव्हियस, तर इथे 2 रनर्स आहेत, रेड कलर आणि ग्रीन कलर. तर द रेड वन इज द रॉंग, येस दॅट्स द रॉंग टेक्निक. द रेड ग्रीन वन इज द करेक्ट टेक्निक. त्याच्यात राईट फ्रॉम evaluation is right from top to bottom. Neck position, the arms position, the swing of the arms, the knee drive, the foot strike. म्हणजे पाय आपला कसा पडतो, कुठे पडतो, आणि आपल्या पुढे पडतो. तर ह्या मुलाचं बघा पाय पुढे पडतो आणि टाच अशी टेकते, आणि त्या मुलीचं बरोबर तिच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याच्या तर खाली बिलो दी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. त्याच्यानंतर स्ट्रायडिंग, ओव्हर स्ट्रायडिंग. आता ह्याला ओव्हर स्ट्रायडिंग म्हणजे लँडिंग इन फ्रंट ऑफ युअर बॉडी. त्यानंतर केडेन्स इज इम्पॉर्टंट, म्हणजे आपले जे पाय पडत आहेत त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दीज आर ऑल इम्पॉर्टंट, आणि ते सुरुवातीपासूनच डेव्हलप करायला लागतं. राईट फ्रॉम बिगिनर स्टेज दिस हॅव टू बी डेव्हलप. आता इथला व्हिडिओ बघूया, माझा स्वतःचा व्हिडिओ आहे ॲक्च्युली. माझं स्वतःचं साईड एकदा उजवीकडनं एकदा डावीकडनं, समोरनं आणि पाठीमागून. तर प्रॉपर टेक्निक जर का असलं, प्रॉपर फॉर्म असला, तर तुम्ही लॉंग डिस्टन्स धावू शकता विदाउट एनी प्रॉब्लेम. चुकीचं टेक्निक वापरून जर का रनिंगच नाही कुठली ऍक्टिव्हिटी केली तरी त्याच्याने ओव्हर पिरियड ऑफ टाइम इंजुरी होणार आहे. त्याच रनमध्ये होईल किंवा ओव्हर पिरियड ऑफ टाइम होईल. जसं काही लोक बघा आपण बघतो की धावताना अशी खाली बघून धावत असतात, खाली बघून वाकून धावत असतात. तर हे असं खाली वाकून जे धावतात ते इव्हेंच्युअली इंजॉर्ड होतात, ते गेट इंजॉर्ड. तुम्ही असं दाखवलं की म्हणजे टाचेवरती लँड आपण नको करायला धावताना, ही लँडिंग नको असते. ओव्हर स्ट्रायडिंग नको, म्हणजे हे जे आहे ओव्हर स्ट्रायडिंग म्हणजे लँडिंग युअर फूट इन फ्रंट ऑफ युअर बॉडी. दॅट इज व्हॉट इज मोर इंजुरियस rather than heel striking per se. Landing in front is more injurious. So we always promote taking short steps and landing below your body. So what he says is absolutely right. Overstriding तर नकोच आहे, पण आपल्याला पळायला कोणी शिकवत नाही. म्हणजे लहान पळायला आम्ही तो सल्ला जाते शिकवायला नाही. सो जसा माणूस हा जन्मतः चालतो तसा तो जन्मतः पळतो, बरोबर. तर प्रत्येकाची एक आपली इनमेट स्टाईल असते पळायची, आणि तो अगदी लहानपणापासून ते काहीही कोणीही न शिकवता तो तसा पळत असतो. सो आपण काही लोक असे बघतो की त्याला बघितलं एवढं हा रनर होऊ शकतो. सो त्याला ती पळण्याची इनहेरंट जेनेटिकली डिटरमाइंड स्टाईल आहे. व्हेरी इम्पॉर्टंट इन रनर्स. तुमचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय आहे, स्प्रिंटरचं आहे की एंड्युरन्स रनरचं आहे, हे जेनेटिक्स म्हणतात. टेक्निकच्या बाबतीमध्ये परत रनर्स असतात, त्यांना हिल स्ट्राईक रनर्स म्हणतात, मिडफूट रनर्स म्हणतात, आणि टो रनर्स म्हणतात. नॉर्मली एंड्युरन्स रनिंगसाठी मिडफूट आधी लँड व्हायला पाहिजे, ही नको व्हायला. ही लँड झाली तर कॅल्केनियम स्ट्रेस फ्रॅक्चर होऊ शकतो. सो ओव्हर स्ट्रायडिंग केडन्स
प्लम लाईन काय असते, इयर पासून जर तुम्ही एक लाईन ड्रॉ केली तर ती शोल्डर मधून गेली पाहिजे, हिपच्या सेंटर मधून गेली पाहिजे आणि या अँकलच्या प्रॉमिनन्स वरती येऊन पडली पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज प्लम लाईन. ही प्लम लाईन कशी मेंटेन राहील, पळताना नी एक्सटेन्शन मध्ये जाईल, म्हणजे थोडासा वाकलेला असेल की पूर्ण एक्सटेंडेड असेल, हे खूप इंट्रिकेट डिटेल्स आहेत. लिटरेचरनी लॉंग रन मध्ये असं सांगितलंय की अनिरुद्ध सरांसारखे जे कोचेस आहेत, जे एका पर्टिक्युलर एज नंतर कोच करायला सुरुवात करतात, इज डुईंग अ कमेंडेबल जॉब. पण त्याच्यामध्ये खूप टेक्निकॅलिटीजच्या आपण डिटेलमध्ये जाऊन, जसं दिस इज आन्सर टू युअर क्वेश्चन की हिल स्ट्राईक करायचं की नाही, शक्यतो नाही, पण खूप स्टाईल चेंज करण्याचा प्रयत्न आपण नको करायला. सो वी शुड एनहान्स द नॅचरल resources which God has given you by virtue of genetics, practice, little changes in technique which your coach tells you, and rest of the preparation. पुढचा प्रश्न माझा तुम्हाला, आपण आतापर्यंत अनेक वेळेला एरोबिक आणि अनएरोबिक हे शब्द ऐकले. बहुतेक वेळेला सामान्य माणसाचा समज असा असतो की रनिंग, सायकलिंग, स्विमिंग ह्या एरोबिक ऍक्टिव्हिटीज आहेत, वेट लिफ्टिंग ही अनएरोबिक ऍक्टिव्हिटी आहे. हे बरोबर आहे का? आणि एरोबिक आणि एरोबिक व्यायामामध्ये नक्की काय फरक आहे? ठीक आहे, अतिशय उत्कृष्ट प्रश्न. एरोबिक आणि अनएरोबिक. एरोबिक म्हणजे अशा प्रकारचा व्यायाम ज्याच्यामध्ये प्रायमरी फ्युएल कन्झम्पशन जे आहे, आपली जी गाडी आहे ती डिझेल पेट्रोलवर चालत नाही, तर ती ग्लुकोजवर चालते. त्याला ग्लायकोजेन म्हणतात. मी तुम्हाला एक आधी बेसिक मेटाबॉलिझम मध्ये घेऊन जातो, म्हणजे तुम्हाला कळेल की या दोघांमधलं अंतर काय आहे. आता ग्लायकोजेन म्हणजे ग्लुकोज म्हणजे कार्बोहायड्रेट्स. आपण सगळ्याला सिनॉनिमस बघूया. हा ही सुंदर स्लाइड आहे. तर आपलं शरीर जे आहे, मला मार्कर देतेच आहे. आपलं शरीर जे आहे ना, हे असंख्य सेल्सनी बनलेलं आहे, बरोबर. न्यूरल सेल्स आहेत, स्नायूमध्ये सेल्स आहेत. या सेलला लागतं काय फंक्शन करायला, तर एक ग्लायकोजेन किंवा शुगर लागते. ही शुगर मिळते कुठून? आपण रोज अन्न खातो, त्या अन्नातून जी शुगर जाते ती पोटामध्ये जाते. पोटामध्ये ती युटिलाइज केली जाते, ब्रेकडाऊन केली जाते आणि ती ब्लडमध्ये जाते, म्हणजे रक्तामध्ये जाते, जिथे तुम्हाला रक्तामधून ती शुगर सेल्समध्ये पाठवायची असते. कारण सेल हा आपला फंक्शनिंग युनिट आहे, बरोबर आहे. मग सेल जर ग्लुकोजवर चालणार असेल, तर जर समजा ग्लुकोज सेल मधलं संपलं तर काय होईल? आपली ऍक्टिव्हिटी बंद पडेल किंवा आपल्याला तेवढ्या चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी करता येणार नाही. तर हे जे ग्लुकोज असतं हे मेनली लिव्हरमध्ये स्टोअर असतं आणि कमी प्रमाणामध्ये मसल्समध्ये स्टोअर असतं. जे लोक एरोबिक ऍक्टिव्हिटी करतात त्यांच्या मसलमध्ये ग्लायकोजेन स्टोअर करण्याची कपॅसिटी वाढते. त्याच्यामुळे ते एन्ड्युरन्स ऍक्टिव्हिटीज जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात, कारण त्यांच्याकडे जास्त ग्लुकोज अवेलेबल आहे. मग जसं एरोबिक ऍक्टिव्हिटीची आपल्याला सवय होते, तर बॉडीचं किंवा शरीराचं जे अडॅप्टेशन आहे ते असं होतं की ग्लुकोज बरोबर ते फॅट्स बर्न करायला लागतात. फॅट्स बर्न व्हायला लागले की चरबी कमी व्हायला लागते. चरबी सुद्धा दोन प्रकारची असते, इसेन्शियल फॅट्स आणि नॉन इसेन्शियल फॅट्स. इसेन्शियल फॅट्स हे आपल्या फंक्शनिंगला आयुष्याच्या गरजेचे असतात, कारण ते सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये असतात. ते जे आपले व्हायटल ऑर्गन्स त्याच्या आजूबाजूला असतात, ते आपल्याला थर्मोरेग्युलेशनचं काम करतात. पण नॉन इसेन्शियल फॅट कुठे असतात? तर आरशासमोर उभं राहून इथे चिमटा घेतला की कळतं नॉन इसेन्शियल फॅट किती आहे, किंवा इथे चिमटा घेतला की कळतं नॉन इसेन्शियल फॅट किती आहे, किंवा सब स्कॅप्युलर फोल्ड इथे घेतल्या तर त्या 7 साइट्स आहेत, त्याला स्किन फोल्ड थिकनेसेस म्हणतो. हे नॉन इसेन्शियल फॅट आपल्याला काढायचं. मग ते काढायचं असेल आणि आपण एरोबिक प्रकारचा एक्सरसाइज केला तर आपल्या शरीराला सवय लागते, आपण फॅट्स वापरायला लागतो फ्युएल म्हणून. कार्बोहायड्रेट्सला आपण स्पेअर करतो आणि एकदा ही सवय लागली की आपलं वजन नव्हे तर फॅट कमी व्हायला लागतं. आणि सगळे सायंटिस्ट म्हणतात किंवा सगळे फिटनेस एक्सपर्ट म्हणतात, डोंट ट्राय टू लूज वेट, लूज इंचेस, म्हणजे लूज फॅट. त्याच्यामुळे मग तुमचा स्किन फोल्ड थिकनेस जो आहे तो नॉर्मलला येणार. आपण ऍडव्हान्स मेथड्स कडे जाऊ नये त्याच्यामध्ये. तर आता एरोबिक एक्सरसाइज मध्ये
ग्लुकोज वापरलं जातं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. का तर एरोबिक एक्सरसाइज मध्ये जो कार्डिओ रेस्पिरेटरी एक्सरसाइज आहे, आपला हार्ट रेट हा जसं मी सांगितलं तसा 65 ते 70% दरम्यान असतो तुमच्या मॅक्सिमम हार्ट रेटच्या. आणि त्याच वेळेला आपला रेस्पिरेटरी रेट सुद्धा त्या प्रमाणामध्ये वाढत नाही आणि त्यामुळे ऑक्सिजनची अवेलेबिलिटी चांगली आहे. मग हा मेटाबॉलिझम जो आहे याला म्हणतात एरोबिक मेटाबॉलिझम. मग याच्यामध्ये काय काय येईल आता तुम्ही ठरवा. सायकलिंग येस येणार, जॉगिंग येस येणार, बरोबर आहे, किंवा स्विमिंग हो येणार. हे सगळे एरोबिक प्रकारचे व्यायाम झाले जे आपण मॉडरेट सिव्हिअर इंटेन्सिटी करतो, त्याला फिट प्रिन्सिपल म्हणतो. मॉडरेट सिव्हिअरिटीने आपण करतो. जेव्हा आपण अनेरोबिक कडे जातो तेव्हा काय येतं, प्लायोमेट्रिक्स. प्लायोमेट्रिक्स म्हणजे काय, तर उभा आहे आणि मी सारखा हे करतो पुढ्या मागे. सो याच्यामध्ये माझा हार्ट रेट पण खूप वाढतो आणि माझं ऑक्सिजनेशन कमी होतं, कारण माझा रेस्पिरेटरी एफर्ट सुद्धा कमी होतो. अशा सिच्युएशन मध्ये हा जो मेटाबॉलिझम निर्माण होतो, या मेटाबॉलिझमला अनेरोबिक मेटाबॉलिझम म्हणतात. आणि इथे जे ग्लायकोजन आहे, परत फ्युएल तेच आहे, शुगर्सच आहेत, पण ह्या शुगर्स एका पर्टिक्युलर मेटाबॉलिझम मध्ये जातात जिथे लॅक्टिक ऍसिड डेव्हलप होतो. आणि म्हणून लॉंग डिस्टन्स रनर्स मध्ये किंवा अनट्रेन्ड रनर्स मध्ये जेव्हा क्रॅम्प्स यायला लागतात किंवा बर्निंग सेन्सेशन आपल्या पायामध्ये यायला लागतं, तेव्हा समजायचं की कदाचित आपला लॅक्टेट थ्रेशोल्ड आता आलाय आणि आपले मसल आता अनेरोबिक मेटाबॉलिझम कडे चालले. तर अनेरोबिक एक्सरसाइज हा कोणताही क्विक ब्रिस्क 100 मीटर पळणं अनेरोबिक, पण एक्सरसाइज मध्ये अशी लाईन नाही ड्रॉ करतायत की हा एरोबिक हा अनेरोबिक. पळताना सुद्धा तुमचा बऱ्याच वेळेला एक्सरसाइज एरोबिक असतो, बऱ्याच वेळेला अनेरोबिक असतो. अनिरुद्ध विल स्टँड बाय मी जेव्हा तो इंटरव्हल ट्रेनिंग करायला सांगतो, बरोबर आहे, तर इंटरव्हल ट्रेनिंग मध्ये व्हेन यू आर रनिंग इट कुड बी अनेरोबिक, बट व्हेन यू आर वॉकिंग इट इज अ एरोबिक मेटाबॉलिझम. सो अनेरोबिक आणि एरोबिक हे व्यायामाचे प्रकार जरी असले तरी त्याचं महत्व मेटाबॉलिझमशी आहे. तुम्ही फ्युएल कोणतं वापरता, आणि म्हणून तुम्ही कार्बोहायड्रेट फ्युएल जर वापरणार असाल तर तुम्ही तुमच्या मसलची ग्लायकोजन स्टोरेज कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे. का, कारण जर तुम्ही व्यायाम नाही केला तर हे जे तुम्ही रोज गोड खाता हे सगळं कुठे जातं, मसल्स मध्ये नाही जात, ते लिव्हर मध्ये जातं. मग तुम्ही झोपले की काय होतं, त्या ग्लुकोजचं फॅट मध्ये कन्व्हर्जन होतं आणि मग आपले इंचेस कलेरी वाढतात, वजन किलो किलो किलो. आय थिंक द डिफरन्स इज क्लिअर. हो, पण मग वेट ट्रेनिंग बद्दल काय सांगता? आता वेट ट्रेनिंग हे जे आहे हे जर तुम्ही परत प्रिन्सिपल्स लक्षात घ्या. 1 रेपिटेशन मॅक्सिमम, त्याला 1 RM म्हणतात. 1 RM प्रिन्सिपल काय आहे, मी डंबेल घेतला आणि मी एक एक्स अमाऊंटच्या डंबेलनी 10चा सेट मारला बायसेप्सचा, ठीक आहे, मला इझिली जमलं. त्याला परसिव्ह रेट ऑफ एक्झर्शन म्हणतात. त्याच्या स्केल्स आहेत, बॉर्न नावाच्या माणसाने तयार केलं. किंवा आपण विचारत त्याला, बाबा कसं वाटलं रे, चिल्लर, ठीक आहे, मग तुम्ही त्याला ऍडिशनल वजन देता. मग तू पण ह्या 2 सेट्स मध्ये कमीत कमी 1 मिनिटाचं अंतर हवं. तर मग तू 15 किलोनी मारतो, कसं होतं रे बाबा, थोडं अवघड होतं बरं, कसं थोडं दुखतंय. तुम्ही अजून थोडंसं वजन वाढवलं आणि त्याला देता 1 मिनिट थांबून, मग तो म्हणतो की रेट ऑफ परसिव्ह एक्झर्शन हे खूप जास्त असतं, याच्या पुढे सेट नाही मारताय. मग 20 किलोच्या सेटनी तुम्ही मारायचा प्रयत्न केला, नाही मारताय, तर 20 किलो इज युअर 1 रेपिटेशन मॅक्सिमम. वेट ट्रेनिंग करताना याच्या 60% पासूनच सुरुवात करायची असते. बहुसंख्य जिम्स मध्ये आपण बघतो तुमचं 1 RM कॅल्क्युलेट होतं का, नाही. सो 1 RM कॅल्क्युलेट करा, त्याच्या 60% पासून सुरू करा. नेहमी वजन वाढवताना आधी रेपिटेशन वाढवा. 5 किलोने सुरू केलंय, 10चा सेट झाला, आता असं वाटतं चिल्लर झालंय, 15चा सेट चिल्लर झालाय, 20चा सेट आणि मग वजन वाढवा. 20 इझिली जमायला लागल्यावर तुम्ही वजन वाढवा लागते, ठीक आहे. असं ग्रॅज्युअली तुम्ही गेला, इट इज गुड. पण मी पंप करतोय, आता पंप का करतोय, तर मला मसल हायपरट्रॉफी पाहिजे, मला सलमान खान व्हायचंय, तर मी हेवी वेट कमी रेपिटेशन.
That is anaerobic exercise. So no exercise can be divided into split aerobic and anaerobic. The way you do it is more important. हे लक्षात घ्या. आणि फंक्शनल ट्रेनिंग हे सगळे प्लायोमेट्रिक्स, दे आर व्हेरी हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज आणि हे सगळे anaerobic आहेत. म्हणून मुस्तफा जे आयर्नमॅन तयार करतो ते कशामुळे होतात, तर यांची स्ट्रेंथ आणि कंडिशनिंगच्या प्लायोमेट्रिक्समुळे त्यांची जी स्ट्रेंथ वाढते ती परफॉर्मन्सला एनहान्स करते. सायक्लिस्टचे जर थाईस चांगले असतील तर तो कमी कमी जमणार आहे ना बाकीच्यांपेक्षा. रनर्स मध्ये थोडे कॉन्ट्रडिक्शन आहेत, बट स्टील रनिंग मसल तुमचा ग्लुटियस मॅक्सिमस म्हणजे हा स्नायू जर बळकट नसेल, कारण हा स्नायू तुम्हाला उभं राहायला पण मदत करतो आणि पळायला पण मदत करतो. सो मॅरेथॉनर हुज न्यू फर्स्ट विल एक्सपिरियन्स पेन इन द बट, कारण तो मसल आधी जमतो, मग थाय आणि मग गुडघा. तर तुम्ही जर ग्लुटियस मॅक्सिमस किंवा मांडी बळकट केली तर तुमचं मॅरेथॉनचं टायमिंग सुधारणार आहे का नाही सुधारणार. सो दे आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर आणि द होल फील्ड इज कॉम्प्लिमेंटरी. सो ऑलवेज ॲथलीटमध्ये कोचला विश्वासात घ्या, स्पोर्ट्स फिजिओला विश्वासात घ्या, एसीएम कन्सल्टंटला विश्वासात घ्या, प्रॉपर न्यूट्रिशन ठेवा. आता हे ग्लुकोज ग्लायकोजन वगैरे सगळं जे मी आता सांगितलं मेटाबॉलिझमचं, हे माझ्यापेक्षा डायटिशियन जास्त चांगलं मॅनेज करेल की नाही. तर आपण त्याच्याकडे जायला पाहिजे. जा रे बाबा, त्याला भेटून प्रोग्राम तयार करून सायकोलॉजिस्टला भेटायला लागेल. पॉझिटिव्ह अप्रोच इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे नाही मी पळणारच, ही जिद्दही काही कामाची नाही. मुस्तफा सर ने आपका एक क्वेश्चन छीन लिया. मेरा क्वेश्चन यही था नेक्स्ट आपको कि रेप्स और सेट्स और कितने रेप्स कितने वेट्स कैसे डिसाइड करना, बट आई थिंक ही हैज आंसर्ड इट ऑलरेडी. Yeah, almost. एनीथिंग दैट यू वांट टू ऐड? बस कुछ ऐड ऐसा करना है कि रेप्स और सेट अगेन इंडिविजुअल पे डिपेंड करता है. इफ इट इज अ बिगिनर यू हैव टू कंसीडर कि भाई बिगिनर है तो मैं उसको आज मैं चाहता हूँ कि वो मेरे पास एटलीस्ट 1 साल तो आए. ऐसा ना हो कि वो 10 दिन में थक जाए कि भाई यहाँ पर मैं गया और इन्होंने इतने रेप्स करवाए, इतने रेपिटेशन करवाए कि 4 दिन तक मैं उठ नहीं पाया और मैं 4 दिन तक मैं दुकान नहीं जा पाया. मैं आई कुडंट वर्क फॉर 4 days. सो ये बहुत इंपॉर्टेंट है हमको समझना कि सामने वाला की कैपेसिटी क्या है. तो जैसे हमने पहले भी डिस्कस किया कि कोई क्लाइंट आपके पास आता है और बोलता है कि मैं जिम करना चाहता हूँ, मुझे मसल बढ़ानी है, मुझे साइज इंक्रीज करना है, मुझे मैराथन भागना है. तो पहले उसको असेस करना चाहिए कि इसकी लेवल क्या है और फिर धीरे धीरे शुरू करना चाहिए. जैसे हम लोग फंक्शनल ट्रेनिंग पे बहुत ज्यादा फोकस करते हैं क्योंकि फंक्शनल ट्रेनिंग एक ऐसी ट्रेनिंग है कि जहां पर हम लोग ओवरऑल बॉडी की स्ट्रेंथ इंप्रूव करना चाहते हैं ताकि जो उसको अचीव करना है आगे जाके वो अचीव कर सके. लेकिन वो सब एक दिन में नहीं होता है. तो ग्रेजुअली स्टेप बाय स्टेप उसके रेप्स, उसके सेट्स और उसके फॉर्म की करेक्शन हम इंक्रीज करते हैं, इंप्रूव करते हैं. पुढचा प्रश्न माझा तुम्हाला आहे की मॉडरेशनचं महत्व काय आहे धावण्यामध्ये. आणि सर हे स्वतः मॉडरेशनचे अगदी खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांना याचं उत्तर द्यायला सांगायच्या आधी मला एक किस्सा सांगावासा वाटतो तुम्हाला इथे, जे कन्फ्युजन आहे माझं. सरांकडे शिकत असताना आम्हाला हिल रन्स करायला लागतात. हिल रन्स करत असताना आम्ही एका चढावरून पळत जातो आणि मग उतारावरून चालत येतो. आणि आमच्या पाण्याच्या बाटल्या आम्ही खाली ठेवलेल्या असतात, म्हणजे चढ सुरू करायच्या आधी. तर एकदा असं ट्रेनिंग चालू असताना सरांनी 6 रिपिटेशन सांगितलं की 6 वेळेला जायचं आणि परत यायचं. पाणी खाली ठेवलेलं असतं आणि शेवटचं रेपिटेशन संपल्यानंतर निघून जायचं असतं. तर मला त्या दिवशी जास्ती रेप्स करायचे होते, म्हणजे 6 मला काही झालं नाही, आपण अजून करू. खरं तर 6वं रेपिटेशन करताना तुम्ही तुमची पाण्याची बाटली वर घेऊन जायला पाहिजे आणि मग निघून जायचं. तर मी मुद्दाम ती बाटली खालीच ठेवली आणि 6 झाल्यानंतर मी सरांना म्हटलं माझी बॉटल खाली राहिली, मी अजून नाही करत. तर सरांना पण होते की याची सवय असेल. सर म्हणाले की मी घेऊन येतो, तुम्ही जा, पण एक रिपिटेशन जास्ती नाही करायचं. तर ही सरांची स्टाईल आहे शिकवण्याची की तेवढं म्हणजे तेवढंच करायचं, हळूहळू वाढवायचं. तर याबद्दल काय सांगाल सर? अर्थात बहुतेक वेळेला ऐकत नाही आम्ही ते, पण तरी काय सांगाल? मी पहिल्याच चित्रात ते म्हणलं की आपल्याला हे फिटनेस जे आहे ह्याच्याकडे एक लॉंग टर्म व्ह्यू घ्यायचा. यू वुड लाईक टू टेक लॉंग टर्म व्ह्यू.
I personally recommend, I also say कि we should be able to run throughout our lives. There is no retirement age. 106 वर्षाचा जो तो म्हातारा आहे तो जर का फुल मॅरेथॉन जाऊ शकतो तर आपल्याला दॅट इज समथिंग विच वी शुड अस्पायर की मी म्हातारा हो. आय वॉन्ट टू एज विथ ग्रेस. आय वॉन्ट टू एज बीइंग फिट. आय वॉन्ट टू बी फिट ऑल माय लाईफ. जेव्हा तुम्ही असं लॉंग टर्म व्ह्यू घेता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की 2-4 महिने इकडे तिकडे हा काही मॅटर होत नाही. सो देन यू लर्न टू बिकम पेशंट की मला हे अचीव करायचंय, मला मॅरेथॉन धावायचे, पण मी आता नाही 6 महिन्याने धावलो तर काय फरक पडणार, मला पुढचे 40 वर्ष धावायचे. सो व्हेन यू टेक सच अ लॉंग टर्म व्ह्यू सो ऑटोमॅटिकली यू स्टार्ट you don't worry about short term short time frames. तर एक प्रॉपर वेळेने केलं, प्रॉपर प्रोग्रेशन जर का असतं तर मग आधीची तर तुम्ही प्रॉपर वेळेने गेलात स्वतःला. इट इज पॉसिबल ऍक्च्युली टू डू वंडर्स विदाउट ओव्हर स्ट्रेसिंग युअरसेल्फ. Really, it is possible to do wonders. I've met so many people that traveled all over the world and done races. So I've seen people. मी US मध्ये गेलो होतो, तिथे 24 तासाची मी ट्रेल मॅरेथॉन केली होती. 68 वर्षाची म्हातारी बाई होती, ती सुद्धा माझ्याबरोबर 24 तास धावत होती. 68-year-old lady. She ran 24 hours. So when you see such people, they are not in a hurry. They know they have got their entire lives. Just because someone else has done it to compete with others, to post it on Facebook, and it will never become it. Your competition should be with yourself only. And look at it as a means. This physical activity, and I will say something. Physical activity is a means to an end. You want to become better and better as a human being. And if you do it correctly, fitness activities, endurance activities, this will actually help you to become better and better as a human being. Sir, spiritual fitness, mental fitness, spiritual fitness. People are experiencing this. थँक्यू सर. पुढचा प्रश्न मला प्रामुख्याने डॉक्टर मुस्तफा आणि डॉक्टर पिंपरीकरांना आहे, पण डॉक्टर चेतन तुम्ही पण त्याच्यात ऍड करा की कुठलाही व्यायाम करताना वॉर्मअप, कूल डाऊन आणि स्ट्रेचिंग या 3 गोष्टींचं महत्त्व काय आहे. आपण डेमो पण वार्म अप बहुत जरूरी है, बहुत जरूरी, क्योंकि बॉडी जब रेस्ट में रहती है तो हार्ट रेट एकदम नॉर्मल रहता है. हार्ट रेट इज वेरी लो व्हेन द बॉडी इज एट रेस्ट. ओके, द बॉडी इज आल्सो इन अ कोल्ड स्टेट. एंड जैसे पहले भी हमने डिस्कस किया कि इंजुरीज के चांसेस कैसे बढ़ जाते हैं. चेतन ने भी बताया कि प्रॉपर वार्म अप नहीं किया एंड यू स्टार्टेड रनिंग, you start getting all the injuries to the body. So warm up बहुत जरूरी है कि मसल की प्रॉपर एक मसल की प्रॉपर स्ट्रेचिंग होनी चाहिए बराबर से. और इसके लिए बहुत इंपॉर्टेंट है कि वार्म अप इज नॉट 5 minutes of warm up. Please listen to this. I have seen people dancing to some tunes 5 minutes and they say we have warmed up. That is not warm up actually. A proper warm up is actually 20 to 25 minutes, maybe a 30-minute warm up. This is what we do with the kabaddi players before we start the match. The match is only 40 minutes. The kabaddi match is only 40 minutes. 20 minutes एक गेम रहता है, फिर 10 minutes का ब्रेक रहता है, वापस 20 minutes का गेम रहता है. It's just a 40-minute match, but we warm up for 20 minutes for the match. Why? Because we don't want any injuries, and the season is of 3 months long. So we want to see that the players are being conditioned in such a way that the body is so warm that they don't get any overstretch, strains or any other problems in the body. Similarly, after warm-up, whether we win or we lose, whether we win the race, we complete the race or we lose the race, very important is post stretches. Stretching बहुत बहुत जरूरी है, क्योंकि जैसे मैंने अभी भी बताया कि अगर प्रॉपर स्ट्रेचिंग नहीं किया
तो आदमी को ऐसा लगेगा कि मैं क्यों भाग रहा हूँ. अगर मैं स्ट्रेच नहीं कर रहा हूँ, मैं 2-2 दिन में काम पे नहीं जा सकता. आई एम अवे फ्रॉम माई जॉब for 2 days because I am complaining of aches and pains in my body. So why I am running, why I am cycling, why I am doing these activities. So उसके लिए stretching भी बहुत important है. I think चेतन शुरू जैसे मुस्तफा ने बोला कि वार्म अप 20 to 30 मिनट्स होना चाहिए, तो ये भी डिपेंड क्लाइमेट के ऊपर भी रहता है. अगर थंडीमध्ये जर तुम्ही आहे आणि तुम्ही थंडीमध्ये तुमचा वॉर्मअप टायमिंग थोडा वाढवला पाहिजे, कारण थंडीमध्ये बॉडी वॉर्म व्हायला वेळ लागते. तर त्यामुळे थंडीमध्ये वॉर्मअप टायमिंग तुमचा वाढला गेला पाहिजे. आणि वॉर्मअपमध्ये काय काय करायचं आहे, तुमचे इथे डायनेमिक स्ट्रेचेस येतात आणि कोर ऍक्टिव्हेशन खूप इम्पॉर्टंट आहे वॉर्मअपमध्ये. जर तुम्ही वॉर्मअपमध्ये जर कोर ऍक्टिव्हेट केलं तर तुमच्या चान्सेस ऑफ इंजुरीज ज्या होतात ते पण कमी होतात. तर ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कूलडाऊनमध्ये स्ट्रेचेस, तर प्रत्येक स्ट्रेच तुम्हाला मिनिमम 45 सेकंड्स टू 1 मिनिट होल्ड करायचा आहे. स्टॅटिक स्ट्रेच जे आपण म्हणतो, कारण स्ट्रेचिंग इफेक्ट स्टार्ट आफ्टर 20 सेकंड्स. आपण 15 ते 20 सेकंड मध्ये सोडून देतो. म्हणजे लॅक्टिक ऍसिड सरांनी सांगितलं होतं, जे लॅक्टिक ऍसिड फॉर्म होतं आपलं खेळल्यानंतर किंवा रनिंग केल्यानंतर, मॅरेथॉन केल्यानंतर, ते फ्लश आउट होत नाही. त्यामुळे तुमची मसल रिकव्हरी तेवढी होत नाही. म्हणजे मसल रिकव्हरीला वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला 2-3 दिवस असं वाटतं की आता नको, आपण अजून थोडं थांबून घेऊया, मग परत रनिंग चालू करूया. म्हणजे तुम्ही तेच जर प्रॉपर स्ट्रेच केलं, ते भरपूर रिकव्हरीचे टाईप्स आहेत. त्याच्यात आईस बाथ पण येतात, रिकव्हरी बुक्स आहेत, स्ट्रेचिंग आहेत, स्लो जॉगिंग आहेत, टाईप्स भरपूर आहेत रिकव्हरीचे. पण ते जर तुम्ही प्रॉपर केलं तर तुम्ही नेक्स्ट जेव्हा तुमचा मॅरेथॉन असेल, जेव्हा आज जर तुम्ही फुल मॅरेथॉन केला आणि तुम्ही आज जर रिकव्हरी केली, तुम्ही नेक्स्ट डे पण फुल मॅरेथॉन करू शकता. हे दोघांनी अतिशय व्यवस्थित पीपीटीवर जाते. दोघांनी व्यवस्थित सांगितलं की त्याला साधारण 20 मिनिटं वॉर्मअप केलं पाहिजे. आपण प्रॅक्टिकली वॉर्मअप म्हणजे काय असतो हे मी तुम्हाला सांगतो. सो वॉर्मअप इज एनी रिदमिकल ऍक्टिव्हिटी which is carried out before the exercise or peak exercise begins, which produces light sweating. आता याच्यामध्ये कोणत्याही क्लायमेटमध्ये तुम्ही हे करा, ही डेफिनेशन फुलफिल झाली की तुमचं शरीर आता एक्सरसाइज करायला तयार आहे असं आपण म्हणतो. सो दिस वॉर्मअप डज नॉट ऍक्च्युअली हॅव अ टाइम लिमिटेशन की 5 मिनिट आहे का, 10 मिनिट आहे का, 15 मिनिट आहे का. तर जिथे लाईट स्वेटिंग व्हायला लागतं त्याला आपण वॉर्मअप म्हणतो. सो नो डेटा टू सजेस्ट ड्युरेशन ऑफ वॉर्मअप. दिस इज सायन्स. इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन, एखाद्याला 15 मिनिटं लागतील, एखाद्याला 20 लागतील. मग हा रिदमिक एक्सरसाइज जेव्हा माइल्ड स्वेटिंग तयार करतो विदाउट फटीग, त्याला आपण वॉर्म झालं असं म्हणायचं. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ वॉर्मअप. अँड लुक ॲट द लास्ट सेंटेन्स, प्रॉपर वॉर्मअप हा 50% इंजुरी रिस्क कमी करतो. त्याच्यामुळे प्रत्येकासाठी हा वेळ वेगळा असणार आहे हे लक्षात घ्या. आणि प्रत्येकाने त्या वेळातच तो करायला पाहिजे, तरच त्याचा फायदा होतो. कुत्र मागे लागल्यासारखं जर आपण वॉर्मअप करणार असू, कारण आपल्याला 9 वाजता ऑफिसला जायचंय आणि मग कसे तरी 3 सेट मारायचे, ते न केलं बरं. ठीक आहे. मग आता वॉर्मअपचे बेनिफिशियल इफेक्ट कसे होतात जे यांनी सांगितले. तो वॉर्मअप करायला सुरुवात केली की काय होतं, स्नायूकडे जाणारा रक्तपुरवठा वाढतो. जसं जेवल्यावर झोप येते, काय येते तर जठराकडे जाणारा रक्तपुरवठा वाढतो डायजेशनसाठी. मग मेंदूचा कमी पडायला लागतो, म्हणून जेवल्यावर झोप येते. सिमिलरली आपण व्यायाम करायला लागलं, त्या फंक्शनल युनिटला कामाला लावलं की त्याच्याकडे रक्तपुरवठा जातो. रक्तपुरवठा गेल्याने काय होतं तर त्याचा ऑक्सिजन सप्लाय मसलला वाढतो, सर्क्युलेशन वाढतं. त्याच्यामुळे पेरिफेरल रेजिस्टन्स म्हणजे धमन्यांचा जो पेरिफेरल रेजिस्टन्स असतो तो कमी व्हायला लागतो. मसलमधून सुद्धा ऑक्सिजन रिलीज होतो आणि ब्लड सप्लाय वाढल्यामुळे मसलची विस्कॉसिटी कमी होते. विस्कॉसिटी कमी झाली की मसल इंजुरी प्रोन, जो स्टिफ मसल इंजुरी प्रोन असतो, त्याची विस्कॉसिटी कमी झाली की त्याची इंजुरी होण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर मी सेल्युलर मेटाबॉलिझम जे मी सांगितलं की तो त्या सेल्स मध्ये आता शुगर जायला लागतात, एटीपी तयार व्हायला लागतात की जी आपली एनर्जी असते. आणि तुम्ही म्हणजे एका मेंढीला म्हणलं ना चल, 4 मेंढ्या मागल्या जातात, बरोबर आहे. हर्ड मेंटॅलिटी असते.
तशीच आपल्या स्नायूंची असते. आपल्या स्नायूला आपण वॉर्मअपला लावलं की त्याला कळतं आता व्यायामाचा हंटर येणार आहे, तर तो अलर्ट होतो. याच्याने नर्व इम्पल्सेस वाढतात. सो दिस इज कॉल्ड ॲज, याला स्ट्रेचिंगच्या भाषेमध्ये चेतन आणि या लोकांना माहिती असेल, याला जेव्हा स्ट्रेचिंगच्या याच्यात तुम्हाला दाखवतो, पण या नर्व इम्पल्सेस चांगले रिफ्लेक्सेस तयार करतात. आणि रिफ्लेक्सेस का गरजेचे, तर विकेट किपर इन नॅनो सेकंड्स का डाईव्ह करतो आणि कॅच घेऊ शकतो, किंवा स्लिपमध्ये तुमचे रिफ्लेक्सेस का ब्रिस्क पाहिजे. सो युअर मेंटल अलर्टनेस इन्क्रीजेस टुवर्ड्स एक्सरसाइजेस which also reduces the injury risk or potential. Next one, stretching काय असतं? So ability to move joint through full range is called as flexibility. म्हणजे नॉर्मली हा सांधा इतका वाकला पाहिजे, आता माझा एवढाच वागतो, तर मी स्ट्रेच कुठपर्यंत करायचं हा प्रश्न येऊ शकतो की नाही. मला काहीतरी एल्बोला इंजुरी झालेली आहे पूर्वी आणि माझा ट्रेनर मला म्हणतो नाही तिकडे लागलाच पाहिजे, तर दिस विल क्रिएट अ प्रॉब्लेम. So a normal range of motion for everybody will be a little different. तर तुमची रेंज ऑफ मोशन काय आहे, त्या मोशन मध्ये जेव्हा तुम्ही पूर्ण तो जॉईंट हलवता त्याला आपण स्ट्रेचिंग म्हणतो. स्ट्रेचिंगचे प्रकार पुढे दर्शवा. स्टॅटिक, जे आता चेतनने सांगितलं, किती वेळ धरायला पाहिजे, 30 ते 60 सेकंद. त्यांनी 45 सेकंद सांगितलं. तेवढा वेळ तुम्ही धरून ठेवलंच नाही स्टॅटिक स्ट्रेच तर त्याचा उपयोगच होणार. आणि बॅलिस्टिक जे डायनामिक स्ट्रेचिंग असतं, आणि हे तिसरं याला PNF म्हणतात, म्हणजे प्रोप्रिओसेप्टिव्ह न्यूरोमस्क्युलर फॅसिलिटेशन. हे तुमच्या वॉर्मअपने वाढत असतं. हा जो तुमचा माइंड बॉडीचा जो गेम आहे, किंवा तुम्ही युअर गेटिंग प्रिपेअर्ड फॉर एक्सरसाइज, तिथे जे नर्व इम्पल्सेस जात असतात ते वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग मध्ये अतिशय चांगले होतात. स्ट्रेचेस हे जॉईंटवर असतात. जॉईंटमध्ये पोझिशन सेन्स असणारे प्रोप्रिओसेप्टर्स असतात. म्हणजे काय, मी डोळे बंद केले आणि हा गुडघा असा वाकवला, मला बघावं नाही लागेल गुडघा वाकला की सरळ आहे. हा जो सेन्स आहे याला पोझिशन सेन्स म्हणतात किंवा प्रोप्रिओसेप्शनचा सेन्स म्हणतात. हा सेन्स हा स्ट्रेचिंग केल्याने वाढतो आणि हे ॲपरेटस मेकॅनोरिसेप्टर्स जॉईंट्समध्ये जास्त असतात. तर आयडियल स्ट्रेचिंग काय असायला पाहिजे हे आता आय थिंक मुस्तफा डेमॉन्स्ट्रेट करणारच आहे. पण प्रिन्सिपल्स काय, वॉर्मअप प्रायर टू स्ट्रेच, स्ट्रेच बिफोर अँड आफ्टर एक्सरसाइज, stretch gently and slowly, and stretch to tension, not discomfort or pain. तुम्ही डिस्कम्फर्ट आणि पेनला जर स्ट्रेच करत असाल तर युअर इंजुरिंग युअरसेल्फ. थोड़े बहुत स्ट्रेचेस हम आपको इधर डेमोन्स्ट्रेट करवाना चाहते हैं. सो मोस्टली आई थिंक सभी लोग यहाँ पे वार्म अप करते ही रहेंगे. हाउ मेनी ऑफ यू रन साइकिल यहाँ पर? ऑलमोस्ट एवरीवन. दैट्स ग्रेट. Now tell me honestly, how many of you do stretching after your workouts? Great. Good. The awareness is improving. So sir, आप कितना मिनट stretch करते हो? I am asking you sir. No. 30 minutes of stretching after your workout. Very good. So आज हम है ना यहाँ पर एक 4 to 5 stretches जो बहुत important है for any kind of sports. Okay. That we'll demonstrate now. So if you want to take any video, you can just have it. You can do it. The first stretch is what is going to demonstrate. This is the Tahir who is working with us. It's a hamstring stretch. So he's going to lift his leg up straight. You're going to hold it from behind, head down. Okay. First this is head down. Okay. Head. You don't have to lift your head up. Because we want to stretch the hamstring, toes pointing forward. Hamstring is this muscle. So tell them which muscle also you are stretching. Okay? Take this. So toes pointing down. Okay? हम लोग ऐसे करते हैं. So when you do this again involves the calf muscles. So we don't want the calf to get involved. तो हम उसको नीचे की तरफ पुल करेंगे और इसको होल्ड करेंगे. ये बिगिनर्स के लिए है. So beginners can hold this, जैसे हम लोग ने सब डिस्कस किया, 45 seconds, 30 to 60 seconds. You have to hold it. Okay? If you want to go advanced, if you want to improve your flexibility, you lift your head up and try to bring your head to your knee. Okay? So this is again, as we all discussed, कि भाई वार्म अप कैसे रहना चाहिए. तो बॉडी की फ्लेक्सिबिलिटी अच्छी रहेगी तो इंजुरीज के चांसेस कम रहेंगे.
Okay, so this is one stretch. Now if you want to involve your calf, so the hand goes lower. Okay, now you pull your toes up. So you're doing dual stretch. You are stretching your hamstring, you are stretching your calf also. Okay, so dual stretch again. You are holding both together. So this is one very important stretch. If you can do it regularly, is very good. The second thing what I want to show is the inner groin stretch. Okay, both the legs up. You have to stretch. So this is the groin stretch. Okay, because when we run, we cycle, all these muscles get tightened up. So this is again very important. Okay, the inner groin stretch. So this is one form of stretch. The other is the butterfly, the sitting butterfly stretch. So again, everybody has the different levels of flexibility. So you just bend, hold it, and try to push. If you have a partner, just ask him gently. So he is pushing you down. Okay, this is very important. Okay, this is one important stretch. The next one is the glute stretch. Okay, so what you do is bend one leg, hold it. This is an easier way of stretching the glutes. Okay, so you pull your knee. So this is the butt. So you are stretching the butt. Again, for runners, cyclists, or marathon, anybody doing mountaineering, all this is very important, even for players. Okay? So this is a glute stretch. The other form of glute stretch is so again depends on person to person. Somebody may not be able to bend his knee so much, so he may have some issues. But somebody may be very flexible, they can do this. So there are variations of stretches. Right. Okay. Next. The next very important is the IT stretch. Okay, so you cross your leg and go down slowly. Okay, so you are stretching your IT. Now similarly, standing position itself, if you have a good balance, जैसे अभी सर ने भी बताया कि proprioception, PNF facilitation is very important. So you just stand on one leg, just go back, you stretch. This is your quad stretch. This is anterior thigh muscle. Okay, basically you are stretching your quadriceps. So you do it on both the sides. Right? And now we do the back stretch. You just hold your hands behind, go down all the way. I think everybody must be having this kind of flexibility. Okay? You should have this flexibility. So, yeah. Now we do something on the shoulders. Okay? Because we run, we cycle. So we have tight shoulders. So that is the pectoral stretch. So you stretch. Somebody may be standing behind, can just support you. Okay. And then very common is the neck stretch. Then I will also discuss that few people run like this. Okay. So very important, if you are not able to correct the technique or form, but at least stretch. So you are pushing this hand down, okay? So you get more of these fibers getting stretched. You push and you stretch. These are the common stretches. If you want to add something more next. Because there are many stretches, okay? But these common stretches, if you can do it every day, I think this is sufficient enough. And 30 minutes of stretching is very good. Great. Thank you. Thank you, Tahir. एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की ही थिअरी सगळ्यांना मान्यच आहे की वॉर्म अप केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, कूल डाऊन केला पाहिजे, स्ट्रेचिंग केली पाहिजे. पण एवढा वेळ नसतो. हा म्हणजे काय करायचं
त्यानंतर पुढचं सगळं सुरू होणार असतं आणि त्यामुळे मला वाटतं त्याच्यामध्ये थोडी घाईघाई केली जाते. आपल्याकडे अजून खूप प्रश्न आहेत, म्हणजे माझेही अजून संपलेले नाही आणि आपल्याकडे ऑडियन्समधूनही इतके प्रश्न आहेत. त्यामुळे आता पुढची उत्तर आपण एकदम क्विक करूया. तुम्हाला प्रश्न त्याचा पुढचा की धावत असताना थोडंसं मगाशी डॉक्टर चेतननी सांगितलं याबद्दल की धावत असताना हायड्रेशन कसं असलं पाहिजे आणि चांगल्या शूजचं महत्व काय आहे धावण्याचं. Can we have a slide, please? Okay, next topic. Okay, importance of fluid intake. रनिंग करताना सायकलिंग करताना आपल्याला घाम येतो, बरोबर आहे. तो कधी जसं वेदर असेल, बाहेरचं वातावरण असेल, टेम्परेचर असेल आणि ह्युमिडिटी असेल त्याप्रमाणे तो कमी जास्ती होतो. कधी घाम येतो पण तो दिसत नाही. कधी ह्युमिडिटी जास्त असली तो घाम येतो आणि दिसतो सुद्धा, आपले कपडे सुद्धा ओले होतात, बरोबर. तर प्रत्येकाचा घाम किती येतो तर हा इंडिव्हिज्युअली याच्यात व्हेरिएशन असतात. पण आम्ही आमच्याकडे काही स्टडीज केले होते. आमचे रनर्स आहेत त्यांचं आम्ही बिफोर रन वजन केलं आणि 1 तास रनिंग केल्यानंतर पुन्हा वजन केलं आणि आम्हाला असं लक्षात आलं की एक साधारण 70 किलोच्या व्यक्तीचा एका तासामध्ये डिपेंडिंग ऑन दी सीझन जवळजवळ 1.5 किलोपर्यंत वजन कमी झालेलं आहे. हिवाळ्यात ते कमी असतं, हिवाळ्यात एवढा लॉस होत नाही, पण उन्हाळ्यात गरम असताना जवळजवळ 1.5 किलोपर्यंत वजन कमी झालेलं आहे. आणि हा सगळा फ्लुइड लॉस आहे, म्हणजे घाम येऊन तो लॉस झालेला आहे. तर दिस इज नथिंग बट डिहायड्रेशन. आणि थोड्या प्रमाणात डिहायड्रेशन झालं तर त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होत नाही. नंतर आपण पाणी पिलं तर ते जे लॉस झालेला आहे तो भरून निघतो. पण एका ठराविक लिमिटच्या पुढे जर का हा फ्लुइड लॉस गेला तर त्याचे सुरुवातीला तर आपल्या परफॉर्मन्सवरती इफेक्ट व्हायला लागतात आणि त्यापेक्षाही जास्त जर का फ्लुइड लॉस झाला तर दॅट कॅन स्टार्ट टू बिकम डेंजरस. ओके, तर about 0.2%, I mean 0.5% to 2% is the rate of fluid loss per hour. आणि 2%च्या पुढे जेव्हा फ्लुइड लॉस जातो त्यावेळेस इट कॅन स्टार्ट बिकमिंग डेंजरस. म्हणजे चक्कर येणे, क्रॅम्प्स येणे आणि त्याचे अजूनही इफेक्ट्स होऊ शकतात. 5% पेक्षा जास्ती गेलं तर इट इज बिकम्स इमर्जन्सी. You can fall unconscious and you have to be carried to hospital on stretcher. तर खूप महत्त्वाचं आहे जे फ्लुइड लॉस झालेला आहे तो शक्य तितका रिप्लेनिश व्हायला पाहिजे, रिप्लेस व्हायला पाहिजे. तर आम्ही सजेस्ट करतो की ॲटलिस्ट जो फ्लुइड लॉस होतोय त्याच्यातला ॲटलिस्ट 50 ते 60% तरी रिप्लेस व्हायला पाहिजे. सो वी आर टॉकिंग अबाउट 300 to 400 ml per hour एवढं तरी फ्लुइड इंटेक पाहिजे. जेव्हा ऍक्टिव्हिटी लॉंग डिस्टन्स ऍक्टिव्हिटी आहे, जेव्हा तुम्ही साधारण एक तासापेक्षा जास्ती धावणार आहात तर त्यावेळेस नुसत्या पाण्याबरोबर सॉल्ट्स किंवा इलेक्ट्रोलाइट सुद्धा रिप्लेस व्हायला पाहिजे. प्लेन वॉटरवरती डिपेंड घ्यायचं, त्याच्याबरोबर इलेक्ट्रोलाइट सुद्धा पाहिजे. कारण घाम जो येतो आपला त्याच्यात घामात पाण्याबरोबर मीठ पण असतं, इज सॉल्ट ऑल्सो, दॅट ऑल्सो नीड्स टू बी रिप्लेस्ड. Next slide. And coming previous slide about shoes. शूज सिलेक्शन हे खूप महत्त्वाचं टॉपिक आहे आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे ॲक्च्युली. ॲज अ ले पर्सन जेव्हा मी कित्येक वर्षांपूर्वी आय वॉज अ ले पर्सन
मला जेव्हा रनिंगचे शूज घ्यायचे होते मी दुकानात गेलो आणि आय रिमेंबर आदिदासच्या दुकानात गेलो आणि मी सेल्स पर्सनला सांगितलं की मला शूज हवे. तो म्हणला की त्याने विचारलं की कशासाठी हवे. मी म्हटलं रनिंगसाठी हवे. तर त्यांनी मला काही शूज दाखवले आणि तो म्हणला की सर हे बघा हे शूज रनिंगसाठी स्पेशल आहे. ह्याच्यात अमुक आहे, ह्याच्यात असं आहे, ह्याच्यात एअर पॉकेट्स आहे, ह्याच्यात कुशनिंग आहे. आणि मला काही माहित नसतो आय बॉट दोज शूज. सो फॉर अ ले पर्सन इज व्हेरी कन्फ्युजिंग अँड वी आर कम्प्लिटली डिपेंडेंट ऑन दी सेल्स पर्सन. तर ॲक्च्युली शूज सिलेक्शन ही खूप सायंटिफिक प्रोसेस आहे. वेन आय went through the process, when I learned about it, that time I realized, and now we are implementing that already. The shoe selection मध्ये एक 4, 5 ते 6 फॅक्टर्स असतात की ज्याच्यावरून आपण शूज डिसाईड करतो. इथं फूट टाईप आहे आणि गेट आहे, प्रोनेशन लेवल म्हणतात ते. त्यानंतर तुमचं वजन किती आहे स्वतःचं, युअर हेवियर व्हॉट इज युअर BMI बेसिकली. त्यानंतर तुम्ही कुठल्या सर्व्हिसवर धावणार आहात, तुम्ही कच्च्या रस्त्यावर धावणार आहात का रोडवरती धावणार आहात, त्याच्यावरती तो एक फॅक्टर असतो. त्यानंतर तुमच्या पायाचं प्रोपोर्शन कसं आहे. काही लोकांचे पाय असतात ते वाईड असतात म्हणजे ब्रॉड असतात. तर काही लोकांना आर्च चांगली असते, काही लोकांची फ्लॅट आर्च असते. त्यानंतर अजून एक फॅक्टर आहे की तुम्हाला कुठल्या पर्पजसाठी हवा आहे. रेग्युलर ट्रेनिंगसाठी हवा आहे का रेसिंगसाठी हवा आहे. तर जे चांगले रनर्स आहेत किंवा जे रेग्युलरली रेसिंग करतात त्यांचे रेसिंगसाठी एक वेगळे शूज असतात जे लाईट वेट असतात. तर अशा या वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती आपण शूज प्रॉपरली सिलेक्ट करायला पाहिजे. प्रॉपर माझ्या मते प्रॉपर शूज जर का सिलेक्टेड असले तर तुमची रनिंगमध्ये कम्फर्ट लेवल जी 50% इम्प्रूव्ह होते असं माझं. डॉक्टर पिंपरी, पुढचा प्रश्न माझा तुम्हाला आहे. मी यातले प्रेक्षकांकडून आलेले बरेच प्रश्न पाहिले आहेत. त्यातले बरेच प्रश्न पर्सनल आहेत. मी साधारण असा प्रश्न विचारायचा प्रयत्न करेन की ते जास्त जनरल होतील आणि त्यातूनच ज्यांनी पर्सनल प्रश्न विचारले त्याचं उत्तर मिळेल. डॉक्टर, व्यायामाला एक नशा पण म्हटलं जातं. नशा हा खरं तर निगेटिव्ह शब्द आहे, तो वापरायला नको. पण इट डज बिकम ॲडिक्टिव्ह. आणि असं म्हणतात की सकाळी तो एंडॉर्फिनचा शॉट नाही मिळाला तर मग दिवस चांगला जात नाही. तर व्यायामामुळे आपल्या शरीरामध्ये असे हॉर्मोनल बदल होतात, पण त्याबरोबरच अजून काय बदल होतात. म्हणजे आपल्या हृदयात काय बदल होतात, आपल्या स्नायूंमध्ये काय बदल होतात, आपल्या हाडांमध्ये काय बदल होतात. पहिल्या स्लाइडला अगदी सुरुवातीला अडॅप्टेशन स्केलेटल मसल. आता याचे 3 प्रकार. आता मी थोडंसं पळतो कारण वेळ खूप आहे. तर मॉर्फोलॉजिकल, न्यूरोलॉजिकल आणि बायोकेमिकल. मॉर्फोलॉजिकल म्हणजे साईज वाढते. तुम्ही वेट मारलं, मसलमध्ये पंप झालं, मगाशी मी बोललो साईज वाढायला लागते. न्यूरोलॉजिकल काय होतं, त्याचे आपण इनर्वेशन्स बोललो, फॅसिलिटेशन बोललो, ते वाढतं. आणि बायोकेमिकल जे चेंजेस होतात त्याच्यामध्ये ते मेटाबॉलिझमचे चेंजेस असतात जिथे मसल ग्लायकोजन जास्त स्टोअर करायला लागतं. तर हे अडॅप्टेशन्स हे ग्रॅज्युअली होत असतात आणि हे सगळे अडॅप्टेशन झाले की तुमची स्ट्रेंथ वाढते, तुमचा एन्ड्युरन्स वाढतो. म्हणजे तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढली बिकॉज ऑफ प्रॉपर वॉर्मअप. तुमची स्ट्रेंथ वाढली कारण तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं, स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग केलं. आणि तुमचा एन्ड्युरन्स वाढला कारण ग्लायकोजन जास्त स्टोअर व्हायला लागलं, तुमचा स्टॅमिना वाढला. दिस इज व्हॉट हॅपन्स इन स्केलेटल मसल. स्केलेटल मसल म्हणजे काय, हाताचा स्नायू, मांडीचा स्नायू, म्हणजे ज्या कोणत्या स्नायूंनी आपण आपले सांधे हलवतो त्याला आपण स्केलेटल मसल म्हणतो. सो हा बेसिक बदल घडतो आणि आपल्याला हेल्दी वाटायला लागतं. एंडॉर्फिन्स रिलीज हे तर होतातच. सो दे आर हॅपी हॉर्मोन्स. आपल्याला चांगलंही वाटायला लागतं आणि वी स्टार्ट गेटिंग ॲडिक्टेड टू एक्सरसाइज. कार्डियक इफेक्ट्स महत्वाचे असतात. थोडक्यात बघा, हे जे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे, राईट व्हेंट्रिकल आहे. आता कार्डियक इफेक्ट्स वरती इतकं बोलणं झालेलं आहे तर ऍक्च्युली जे मी तुम्हाला मगाशी QT इंटरव्हल बद्दल सांगितलं, तर मध्ये मध्ये खूप लिटरेचर मध्ये असं आलं की यार एन्ड्युरन्स रनिंग केलं, लॉंग डिस्टन्स पळालो तर माझ्या हृदयावर परिणाम होतो, मला सडन डेथचा सामना करावा लागेल. तर याला इतकं अगदी काय अवास्तव महत्व द्यायचं कारण नाही आहे. पण जे वर्षानुवर्ष मी आणि तुला सांगेन, तू तपासणी करून घे. आणि हा वर्षानुवर्ष पळतो आणि वर्षानुवर्ष खूप एन्ड्युरन्स रन्स करतो, अल्ट्रा मॅरेथॉन्स करतो. अशा लोकांमध्ये तुमच्या माझ्यासारखे नाही जे म्हणजे कधीतरी हाफ मॅरेथॉन पळाले, तर आयडियल मॅरेथॉन किती पळायला पाहिजे वर्षातनं, तर 4.
मग एका मॅरेथॉन मधून रिकव्हरीचा पिरियड किती तर 4 महिने. त्याच्या आत तुम्ही मॅरेथॉन पळायला गेलात तर प्रॉब्लेम नाही. येईलच असं नाही, पण येऊ शकतो. हृदयामध्ये काय होतं तर जेव्हा तुम्ही इतके वर्ष एन्ड्युरन्स रनिंग करता तेव्हा उजवं हे जे एट्रियम आहे म्हणजे 4 कप्प्यांपैकी उजवा जो कप्पा आहे त्याची साईज वाढायला लागते. हे जे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे याचा मसलचा थिकनेस वाढायला लागतो. पण हा जो मसलचा थिकनेस वाढतो आणि याची साईज वाढायला लागते, हे जर सामान्य माणसामध्ये झालं जो व्यायाम करत नाही तर त्याला कार्डिओमायोपॅथी म्हणतात. आणि सामान्य माणसाच्या इकोकार्डिओग्राफीमध्ये जर असा रिपोर्ट आला तर कार्डिओलॉजिस्ट त्याला सांगतो बाबा दिवस मोजायला सुरुवात. ठीक आहे. पण हे चेंजेस आपल्या एन्ड्युरन्स अल्ट्रा ऍथलीट मध्ये घडलेले असतात. तर हे चेंजेस असताना कार्डियक आउटपुट म्हणजे एकदा हृदयाने पंप केलं की 5 लिटर ब्लड तो बाहेर फेकतो. याला व्हॉल्यूम म्हणतात. तर जेव्हा ही हायपरट्रॉफी होते म्हणजे जसा स्नायू वाढतो तसा कार्डियक मसल पण वाढतो. इफ इट इज असोसिएटेड प्रपोर्शनेटली विथ इन्क्रीज इन कार्डियक आउटपुट मग काही प्रॉब्लेम नाही. पण वारंवार असं झाल्यामुळे राईट एट्रियम मध्ये फायब्रोसिस व्हायला लागतो. आणि हा फायब्रोसिस झाला की जसं मेंदूमध्ये फायब्रोसिस झाला की इट ऍक्ट्स एज ए नायडस फॉर एपिलेप्टिक फोकस. तसं जेव्हा इथे फायब्रोसिस होईल आणि तुम्हाला माहिती आहे हृदयाला सांगावं नाही लागत धडकले बाबा. सो तिथे ऑटो सेन्सर्स आहेत जे अविरत काम करतात आणि हे सगळे जसं इलेक्ट्रिसिटी वायरिंग लिंक असते तशी लिंक आहे. मग याच्यामध्ये कुठे फायब्रोसिस निर्माण झाला तर तो त्या इम्पल्सला अडथळा निर्माण करतो आणि जो नॉर्मल ईसीजी आहे तो ॲबनॉर्मल होतो. त्याला आपण ॲरेथमियाज म्हणतो. ही जी कार्डियक अडॅप्टिव्हिटी आहे ही प्रत्येक मॅरेथॉन रनरला होत नाही. जे वर्षानुवर्ष हे सगळं करतायत म्हणून जे कोणी इतक्या वर्षांपासून पळतायत त्यांनी कमीत कमी वर्षातून एकदा ईसीजी आणि इकोकार्डिओग्राफी ही करायला पाहिजे. एन्झाईम मार्कर्स करायला पाहिजे. मॅरेथॉन तुम्ही पळून आलात की तुमचे कार्डियक एन्झाईम वाढलेले सापडतात. मग CPK-MB जर सामान्य माणसामध्ये वाढलेला असेल तर आपण म्हणतो याला हार्ट अटॅक आला. तो मॅरेथॉन नंतर वाढलेला असू शकतो. मॅरेथॉन नंतर लॅक्टिक ऍसिड पण बघायला पाहिजे. म्हणजे आयडियली जर आपण बघायला गेलो लॅक्टिक ऍसिड वॉशआउट कधी होतो तो आपण बघायला पाहिजे. ठीक आहे. तर हे कार्डियक अडॅप्टिव्हिटी चांगले परिणाम हे चांगलेच परिणाम आहे. हे कुणामध्ये होणार आहे तुम्ही ऐकलं नाही. परत सांग 30 वर्षाच्या आधी द इन्सिडन्स ऑफ कार्डियक डेथ्स किंवा सिरियस साइड इफेक्ट्स इज 1 in 1 lakh. इज 1 in 1 lakh. आपल्या पोलीस मॅरेथॉन किंवा अनिरुद्धच्या ऑर्गनाइज किंवा त्याच्या 10,000 लोक पळतात. ठीक आहे. आणि 40 नंतर 1 in 40,000. पण कॉज काय आहे 40 नंतरचा कॉज आहे हार्ट अटॅक. सो एक्सरसाइजशी कार्डियक चेंजेस रिलेट करणं हे तितकंस संयुक्तिक. त्याची भीती बाळगून व्यायाम न करणं हे तर अतिशय म्हणजे चूक आहे. सो हे सगळे पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही पळाल सारखं तर हायपरट्रॉफी होणार, कार्डियक आउटपुट वाढणार, इफिशियन्सी वाढणार, हे सगळं होणारच आहे. दीज आर ऑल बेनिफिट्स ऑफ रनिंग ऑर एनी एन्ड्युरन्स ऍक्टिव्हिटी. पण हे विसरून चालणार नाही कारण आपण याच्याकडे लक्ष देत नाही. जेव्हा जगभर याच्यावर अभ्यास होतो याचा अर्थ काय अभ्यास केला जातो याचा अर्थ कुठेतरी ते घडलेलं असतं आणि ते टाळण्यासाठी हे सगळं. आणि रिसर्च तुम्हाला दोन्ही बाजूनी इक्वल एव्हिडन्सेस देईल. इकडूनही इक्वल एव्हिडन्स देईल तिकडूनही इक्वल. आपण काय घ्यायचं ते आपण करायचं. मला माहिती आहे ना मी 40 वर्षापासून पळतोय आणि मला माहिती आहे ना असं होऊ शकतं. मी इकोकार्डिओग्राफी काय बिघडलं. दॅट इज व्हॉट आय वॉन्टेड टू करेक्ट. त्याच्यात घालवण्यासारखं काही नाही. एम आय क्लिअर. सो कीप रनिंग. आणि जगभर आता डायबिटीज मध्ये देयर इज अ प्रोग्राम कॉल्ड एज फर्स्ट स्टेप. सो टेक फर्स्ट स्टेप टुवर्ड्स डायबिटीज. म्हणजे काय स्टार्ट वॉकिंग, कीप वॉकिंग 7,000 स्टेप्स. ऍपलने ऍप काढली 10,000 स्टेप्स. हे सगळं इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. आणि आता वी आर गोइंग टू गो गॅजेट अँड इलेक्ट्रॉनिक इन हेल्थ. इंग्लंडमध्ये देयर इज अ प्रोग्राम विच इज कॉल्ड एज कीप वॉकिंग. म्हणजे जॉनी वॉकरचं कीप वॉकिंग नाही. सो फिजिकल ऍक्टिव्हिटी दॅट इज द की वर्ड. आणि त्याला आजकालच्या ह्या युट्यूबच्या इंस्टाग्रामच्या जगात म्हणतात PA. दॅट इज फिजिकल ऍक्टिव्हिटी. इट्स अ की वर्ड अँड दिस इज गोइंग टू बी द की वर्ड फॉर आवर सोसायटी फॉर नेक्स्ट maybe 25 years.
डॉक्टर चेतन, तुम्हाला पुढचा प्रश्न माझा. डॉक्टर चेतन हे स्वतः ॲक्वेटिक थेरपिस्ट आहे, तर याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही, हे काय आहे नक्की? ॲक्वेटिक थेरपी म्हणजे ज्या ट्रीटमेंट आणि एक्सरसाइज पाण्यामध्ये केल्या जातात, त्या रिलॅक्सेशनसाठी असो, तुमच्या फिटनेससाठी असो, किंवा रिहॅबिलिटेशनसाठी असो, किंवा अदर थेरपेटिक पर्पजसाठी असो, तर ते आहे. तर त्याचे बेनिफिट्स आपण बघू. नॉर्मल बेनिफिट्स जे आहेत, ॲक्वेटिक थेरपीमुळे तुमचा बॅलन्स इम्प्रूव्ह होतो. जेव्हा तुम्ही पाण्यात उतरता तेव्हा पाण्याचं प्रेशर असतं, ते तुमच्या चारी बाजूंनी असतं. त्याच्याने पाण्याचे वेव्स तयार होतात आणि त्याच्याने तुमची बॉडी हल्ली जाते. तर तेव्हा काय होतं, आपोआप आपली बॉडी आणि आपली मसल आपण कॉन्ट्रॅक्ट करायला चालू करतो, आणि तुम्ही ते मसल जे आतापर्यंत कधी यूज केलेले नाही ते सुद्धा पाण्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट आणि यूज होतात. त्यामुळे तुमचं त्याच्याने बॅलन्स वाढतो. तुमची रेंज ऑफ मोशन म्हणजे जॉईंटची जी मोबिलिटी ती वाढते पाण्यामध्ये. तुमचं पेन कमी होतं, कारण पाण्याची जी प्रॉपर्टी हायड्रोस्टॅटिक प्रेशर, त्याच्याने म्हणजे आपल्याला मी एक फॉर एक्झाम्पल एक देतो. कधी आपल्याला लागतं तर आपण लगेच हात पकडतो, आपण वरतून ते प्रेस करतो, तर काय होतं, आपलं थोडं ते प्रेस केल्याने जी पेनचे जे सेन्स असतात ते थोडे कमी होतात, आपल्याला थोडं बरं वाटतं. तसंच जेव्हा आपण पाण्यात जेव्हा जातो, ज्या भागाला पेन असतं त्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरने आपले पेन रिड्यूस होतो, तुमचा इंड्युरन्स वाढतो. आता जसं सर बोलले की मी एक एक्झाम्पल देतो, जेव्हा आपण फक्त पाण्यामध्ये नेकपर्यंत जातो तेव्हा आपल्या बॉडीचं वेट 10% असतं फक्त, आणि त्याच्यामुळे सगळ्या हायड्रोस्टॅटिक प्रेशर, व्हिस्कोसिटी, कोहेजन वगैरे ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत पाण्याच्या, त्याच्याने तुमचं कार्डियक आउटपुट वाढतं, व्हॉल्यूम वाढतं, आणि हार्ट रेट, ज्यांना बीपीचा प्रॉब्लेम असेल तो तुमचं बीपी पण कंट्रोल मिळतं. तर त्यामुळे हे सगळे त्याचे तुमचं त्यामुळे कार्डियक इंड्युरन्स सुद्धा वाढतं, फक्त पाण्यात उभं राहिल्याने. एक्सरसाइज तर अजून वेगळी गोष्ट आहे. आता स्पोर्ट्समध्ये त्याचा काय फायदा आहे ते मी तुम्हाला सांगतो. जसं मी सांगितलं, तुमचा जॉईंटचा जो स्ट्रेस आहे तो कमी होतो. जर तुम्ही ॲज अ रिकव्हरी म्हणून जर पाण्यात गेला तर तुमचे जे जॉईंट्स जे लोड झालेले असतात, जास्त थकलेले असतात मॅरेथॉन किंवा स्पोर्ट्स करून, त्याच्याने तुमचा जॉईंट स्ट्रेस कमी होतो, तुमचा मसल सोरनेस कमी होतो, त्याचबरोबर पेन आणि रिकव्हरी टाइम सुद्धा कमी होतो. आणि जर एखाद्याला इंजुरी असेल तर आपण ज्या एक्सरसाइज आहे, ॲक्वेटिक एक्सरसाइज, ते आपण लवकर चालू करू शकतो लँड एक्सरसाइजपेक्षा. त्याच्याने तुमची जी बॉडी डिकंडिशन होते खूप वेळ एक्सरसाइज न केल्याने, किंवा तुम्ही आउट ऑफ स्पोर्ट्स राहिल्यामुळे तुमची पूर्ण बॉडी डिकंडिशन होते, ती डिकंडिशन होत नाही, आणि त्याच्याने तुमची रिकव्हरी सुद्धा फास्ट होते. ह्या सगळ्या बेनिफिट्स आहेत ॲक्वेटिक थेरपीच्या. वेगवेगळे थेरपीज आहेत ॲक्वेटिक थेरपीमध्ये. तर पहिलं आहे वात्सू, त्याच्याने रिलॅक्सेशन होतं पूर्ण बॉडीचं. एक बालरगास टेक्निक आहे, त्याच्यामध्ये तुमचे कोर ॲक्टिव्हेशन केलं जातं. हॅलोविक अप्रोच आहे, त्याच्याने तुमचं मसल स्ट्रेंथ वाढला जातो. ॲक्वा एरोबिक्स आहे, आणि आईची आहे. आईची जसं किती जण नाही ते ताईची हा प्रकार माहिती आहे. चायनीज टेक्निक, ज्याच्याने लँडवरून तुमचं मेडिटेशन आणि प्रत्येक बॉडी कंट्रोलमध्ये सर्क्युलर मुवमेंटमध्ये फिरवली जाते. तर तोच फक्त पाण्यात जर केला आपण, त्याला आईची म्हणतात. फक्त काही मोमेंट्स असतात ज्याला काताच म्हणतात, त्या वेगळ्या आहेत. तर त्याच्याने तुमचं बॉडी रिलॅक्सेशन होतं, तुमची एनर्जी वाढते, आणि तुमचं ओव्हरऑल जे आपण याला म्हणतो की मूड जो आहे, जसं सर बोलले एंडोर्फिन्स वाढतात, आणि त्याच्याने तुमचं स्ट्रेस रिलीव्हिंग फॅक्टर पण त्याच्यात होतं. त्याच्यामुळे या आयची इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही व्हिडिओज आहेत. मला वाटतं आपण आवर्त घेऊया की अजून पेशन्स आहे. माझ्याकडे प्रश्न खूप आहेत. आवर्त घेऊया.
आता तुम्ही ते टीव्हीच्या डिबेटवर करतात ना तसं करा. 30 सेकंद आवडून टाका. तुमच्याकडे फक्त 30 सेकंद तुमच्याकडे फक्त 30 सेकंद आहे. बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की 60 नंतर काय करायचं, 70 नंतर, तर त्याला थोडं मॉडिफाय करून मी असं विचारलं की 60-70 नंतर डायबिटीस, हायपरटेन्शन असतं, त्या लोकांनी काय व्यायाम करावा. 30 सेकंद. या सगळ्याचा क्रक्स आहे परत फिजिकल ऍक्टिव्हिटी, परत बेसिक सेम आहे एरोबिक आणि रेजिस्टन्स ट्रेनिंग. HbA1c हे रेजिस्टन्स ट्रेनिंग जास्त चांगलं कंट्रोल होतं, त्याच्यामुळे चालतही राहायला पाहिजे आणि रेजिस्टन्स ट्रेनिंग पण केलं पाहिजे. चालण्याचा व्यायाम आयडियली हा आठवड्यातून 4दा करायला पाहिजे, 30 ते 45 मिनिटांसाठी. आणि रेजिस्टन्स ट्रेनिंग आठवड्यातून 2दा करायला पाहिजे. लाईट वेट्स 10चे रेपिटेशन डिपेंडिंग अपॉन युअर RF म्हणजे रिपिटेशन मॅक्सिमम. डॉक्टर मुस्तफा, खूप महत्वाचा प्रश्न आहे, अवघड आहे 30 सेकंदामध्ये उत्तर देणं तुमच्या दोघांसाठी आहे ऍक्च्युली, की हाऊ डू यू डील विथ द सायकोलॉजिकल आस्पेक्ट ऑफ इंजुरी. I have one slide of Dr. Arun Gachale. If you can run him. Video? Video. It's too long. 3-4 minutes. Video is not. That's a 4-minute video. Okay. Recently we had Dr. Arun Gachale who became an Iron Man. Everybody knows Dr. Arun Gachale is a pediatrician. He became an Iron Man. Before becoming an Iron Man, he went to Goa for a half Iron Man, and he had an anterior knee injury. Okay. And that is the injury basically of quadrimegalia pedal. It's jumpers knee or runners knee, because उसका जो प्रोग्राम जो बनाया था हमने वो इतना स्टर्नेस प्रोग्राम था कि वो साइकिल से गिर गए और वो इंजरी होने के बाद वो एकदम डिप्रेशन में चले गए थे, क्योंकि उसके बाद उसके पास खाली 1.5 महीना था फुल आयरनमैन करने के लिए जो ऑस्ट्रेलिया में था. और उसमें मैंने उनको बोल दिया सर अभी 15 दिन रेस्ट करना है आपको. जैसे चेतन ने पहले बताया कि रेस्ट इज वेरी इंपॉर्टेंट प्राइस. सो आई टोल्ड हिम सर प्राइस. बोले सर अभी कैसे करेगा, मैं तो 50,000 रुपया भर दिया उधर, ये वो सब, अभी क्या होगा मेरा. तो मेंटली उनको हमने बोला कि सर रेस्ट, मेडिटेट, ब्रीदिंग एक्सरसाइजेस. जैसे अभी चेतन ने बताया कि इन द वाटर व्हाट यू डू दैट इज and then you do Tai Chi. So I told him the breathing forms, exercises. 15 days he didn't do anything. He was just concentrating, he was just focusing, I want to get better. And we were helping him with the physiotherapy support and all the other strapping and taping techniques, everything. And you will not believe, after 15 days, for the first time, he did a 3/4 Ironman where with us, he swam for 2 kilometers, he cycled for 132 kilometers. And he told me, Mustafa sir, there is no pain. So this is very important. How you deal with the client, how positive you give them, the positive vibes, the positive energy, talking to the body positively, all these things are very important. जहाँ आपने एक नेगेटिव माइंडसेट कर दिया कि अरे 21 किलोमीटर में से होगा कि नहीं, वो अनिरुद्ध सर ने बोला था आपको सब कुछ करना है, खत्म. वो पॉजिटिव, थिंक पॉजिटिव. आपके साथ में जो लोग हैं उनसे पॉजिटिव टॉक्स लो, जो क्रिटिसाइज मत करो एक दूसरे को, अरे तुझे ये इंजरी हो गई, अभी तो तेरे से होगा ही नहीं फ्यूचर में, ओवर, इसके बाद कुछ नहीं कर पाओगे. तो ये बहुत इंपॉर्टेंट है. मुस्तफा जसं बोलला की रेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये तुम्ही घाई करू नका. प्रत्येक म्हणजे आता चला मॅरेथॉन जवळ आली, आता मी काय करणार, मला अजून प्रॅक्टिस करायची आहे. यू आर वेल इनफ टू, म्हणजे तुम्हाला आहे, तुम्ही भरपूर प्रॅक्टिस केली आहे पहिल्यापासून, इंजुरी झाली ठीक आहे, पण तुम्ही जर आता त्या इंजुरीची नीट काळजी घेतली नाही तर मे बी तुम्ही जास्त घाई केल्यानंतर ती इंजुरी परत रिकरन्स व्हायचे चान्सेस जास्ती असतात. आणि मग तुमचं जर मेन मॅरेथॉनला किंवा कोणत्या स्पोर्ट्स इव्हेंटला जर इंजुरी झाली, मग तुमचा परफॉर्मन्स पण डाऊन होतो आणि तुम्ही अजून डिमोटिवेट होतो. तर बेटर की तुम्ही प्रॉपर रेस्ट घ्या, त्या रिकव्हरीला थोडा वेळ द्या आणि देन यू कॅन स्टार्ट अगेन. तुमच्याकडे भरपूर वेळ असतो आणि त्याच्यासाठी गाईड करायला आम्ही आहोत. तसं शेवटचा प्रश्न जो एक अख्ख्या डिस्कशनचा विषय आहे, तो मी 30 सेकंदानंतर तुम्हाला विचारते की डाएट बद्दल काय सांगता. डाएट बद्दल काय सांगता, म्हणजे कुठलाही एक्सरसाइज करणाऱ्यांसाठी डाएट बद्दल काय सांगणार, कसं डाएट असतं. न्यूट्रिशियस फूड, दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. आणि डॉक्टर म्हणले की दॅट इज वन ऑफ दी इम्पॉर्टंट थिंग्स. बट
your diet must be balanced diet. It should have sufficient amount of nutrients. म्हणजे मॅक्रोन्यूट्रिएंट्स जे ते सफिशियंट पाहिजे, कार्बोहायड्रेट्स सफिशियंट पाहिजे, प्रोटीन सफिशियंट पाहिजे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ॲथलीट्स, आणि फॅट्स योग्य प्रमाणात पाहिजे, आणि बाकी विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स हे सगळे पुरेसे पाहिजे, हायड्रेशन पुरेसे पाहिजे. आणि तुमचे जे गोल्स आहेत, तुमचे जे टार्गेट्स आहेत, टायमिंग टार्गेट्स असतील किंवा तुमचं डिस्टन्स टार्गेट असेल, तर ते अचीव्ह करण्यामध्ये डाएटचा खूप महत्त्वाचा रोल आहे. तुमचं बाकी सगळं ओके असेल, तुम्ही ट्रेनिंग व्यवस्थित करत असाल, तुम्ही रेस्टिंग घेत असाल, पण जर का तुमचं डाएट पुरेसं नसतं, पर्टिक्युलरली प्रोटीन इंटेक पुरेसं नसतं, तर तुमचे टार्गेट्स तुम्ही अचीव्ह नाही करू शकता. थँक्यू व्हेरी मच. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय आपण. जरी आपण व्यायाम आणि खेळाच्या बाबतीत खेळामुळे होणाऱ्या इंजुरीज बद्दल जरा जास्त बोललो असतो, पण तरी त्याच्यावरून असा मेसेज घेऊन कृपया जाऊ नका की इंजुरी होते म्हणून काहीच करायला नको. तर चांगलं व्यायाम कसा करावा आणि चांगला डोळसपणे कसा करावा याबद्दल आपण इतक्या वेळ बोललो. मला खरं तर शेवटाकडे येताना एक अक्षय कुमारचा व्हिडिओ दाखवायचा होता, पण तो आपण नको बघूया कुठे आहे. पण फिट इंडिया मुवमेंटसाठी त्यांनी केलेला जो व्हिडिओ आहे त्यातलं पहिलं वाक्य मी बोलते फक्त, आणि तेच आपण जाताना इथून लक्षात ठेवून जाऊया की दिवसाच्या 24 तासाला 1 तास जर तुम्ही स्वतःच्या शरीरासाठी देत नसाल तर तुम्ही जाऊन मरा, असं तो म्हणतो. तर तो विचार घेऊन जाऊया इथून आपण. आणि यानंतर कार्यक्रमाचा समारोप करायला मी सेक्रेटरी श्रिया व्यासपीठावर